दादा ते जमेल का नाकात? काय म्हटलं ताई? 2 मिनिटं दादा. ते जमेल का नाकातून ते जलने? माझ्यावर सोडा. माझ्यावर सोडा. थोडी भीती वाटते. काय नाही, माझ्यावर सोडा. जमत चल. जमत. ठीक आहे. जमतं जमतं, माझ्यावर सोडा, होईल बघा. चलो. नमस्कार. आज आपण सगळे जमलो आहोत. येस, बरोबर. आज आपण सगळे जमलो आहोत खूप महत्वाचा विषय समजून घ्यायला, शिकायला. जे आपण 1-1.5 महिन्यापासून ज्याची वाट पाहत होतो, डावं उजवं उजवं डावं, जी मारामारी चालू होती सगळ्यांची, चंद्र सूर्य सूर्य चंद्र, नेमकी ती काय भानगड आहे? हे आपण समजून घेणार आहे आज. ऍक्च्युली इतकं मोठं सत्र आहे की आजचं सत्र कमी पडेल, तर त्याला 2 सत्रांमध्ये मी घेईल. तर आजचं बेसिक राहील आणि जे परवाचं राहील ते थोडं ऍडव्हान्स राहील. अशा प्रकारे दोन याच्यामध्ये आपण हे चर्चासत्र भागणार आहोत. ठीक आहे. चालू करूया आजच्या चर्चासत्र. हम्म. माझी स्क्रीन शेअरिंग करतो. हम्म. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. ठीक आहे. चल. तर सगळ्यात पहिले स्वर विज्ञान काय हे समजून घेऊया. स्वर विज्ञान बेसिकली कला म्हणा, विद्या म्हणा, एखादी, तर बेसिकली ही शंकराने पार्वतीला दिलेली विद्या आहे. आता ही याची सुरुवात कुठे झाली याची मुळात आपण थोडं, जसं मी नेहमी इतिहासात घेऊन जातो, त्याची बघू की हे नेमकं आलं कुठून. तर एकदा सहज पार्वती शंकराला विचारते की अशी एक कोणती गोष्ट आहे किंवा कोणती विद्या आहे किंवा काय आहे ज्याच्याने पूर्ण सृष्टीतलं प्रत्येकाचं भलं होईल. मग तो प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, की अशी कोणती गोष्ट आहे की त्याच्याने सगळ्यांचं भलं होईल. तर त्याचं उत्तर होतं शंकराकडून स्वर विज्ञान. स्वर विज्ञान म्हणजे श्वासाचं विज्ञान. स्वराला श्वासाचं विज्ञान. तर बेसिकली याच्याबद्दल सगळं शिव सर्वोदय म्हणून एक पुस्तक आहे. शिव सर्वोदय, ज्याच्यामध्ये जो हा शिव पार्वतीचा जो संवाद झाला होता, तो पारायणामध्ये आहे, अध्ययनमध्ये आहे. तर ज्याला एक सहज आवड म्हणून वाचायचं, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे, हे पुस्तक ऑनलाईन मिळून जातं. तर ज्याला सहज वाचायची आवड आहे, छोटंसं पुस्तक असतं, जास्ती मोठं नाही. एक जवळजवळ 200 सव्वा 200 पानाचं पुस्तक असेल. तर ज्याला वाचायचंय त्यांनी वाचू शकतात. तर त्याच्यातूनच हे सगळं स्वर विज्ञान, चंद्रनाडी, सूर्यनाडी याचा सगळा उगम झालेला आहे. त्या पुस्तकाचे रेफरन्स मी इथे टाकलेले आहेत, ज्याला वाचन करायचं ते. शिव सर्वोदय म्हणून म्हणतात. मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, रिजनल लँग्वेज मध्ये पण मिळेल, ज्याला जसं पाहिजे तसं. ठीक आहे. तर ज्याला वाचन करायचं ते करू शकतात. पण हे थोडं संस्कृत भाषेमध्ये, त्याचा मराठीमध्ये संवाद आहे, पण वाचू शकतात. पण बेसिकली या पुस्तकाचा एकच सारांश सांगतो की स्वरात साक्षात महेश्वरा, म्हणजे ह्या पुस्तकाची सुरुवात आणि एंडिंगच अशी केली आहे की, आणि मी खूप वेळा तुमच्याशी बोलता बोलता म्हटलं पण असेल हो. हम्म. की स्वरात साक्षात महेश्वरा, म्हणजे जो स्वरावरती जिंकला, जो त्याच्या श्वासावरती जिंकला, तो साक्षात महेश्वर झाला. म्हणजे तो पृथ्वीचा निर्माता, तो सगळं करू शकतो, कारण तो त्याच्या स्वरावरती, तो त्याच्या श्वासावरती कंट्रोल करू शकतो, तो त्याच्या श्वासावरती काबू करू शकतो बेसिकली. मग आता हे स्वर विज्ञान, स्वर विज्ञान म्हणजे फक्त श्वासाचा अभ्यास आहे का? तर नाही. श्वास हा फक्त जसं मी कोरोनामध्ये सांगायचो की श्वास हा जर फक्त ऑक्सिजन असता, श्वास हा जर फक्त ऑक्सिजन असता, तर जेव्हा मनुष्याचा जीव जातो, कधी विचार करा ह्या गोष्टीबद्दल, फार महत्वाची गोष्ट आहे. कधी जर श्वास म्हणजे फक्त ऑक्सिजन असता, फक्त ऑक्सिजनची देवाणघेवाण असती, तर मनुष्याचा जीव गेला असता, तर आपण त्याला ऑक्सिजन सिलेंडर लावून जिवंत करू शकलो असतो. बरोबर आहे. हम्म. पण मग ऑक्सिजनच्या सिलेंडरने पण मनुष्य जीवत नाही, आणि सॉरी, जिवंत होत नाही. आणि आपण फक्त त्याच्या श्वासाने चेक करतो की तो जिवंत आहे की मेलेला. मग नेमकं श्वासामध्ये असं काय असतं की त्याच्याने त्याचा जीव सुटतो? त्याचं उत्तर आजपर्यंत कोणत्याही विज्ञान सायंटिस्टला मिळालेलं नाहीये. कोणाकडेही उत्तर नाहीये. विनाताई, तुम्ही सांगा काय उत्तर असेल, तुम्हाला काही एक अंदाज? पण अजूनपर्यंत सायन्सला याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अं, दादा, श्वासाचा संबंध प्राणाशी. प्राण. बरोबर, प्राण. तर त्याला आपण एक प्राण म्हणून देतो की तेच, की याच्यामध्ये प्राण आहे, पण याला मॉडर्न सायन्स एक्सेप्ट नाही करत. मॉडर्न सायन्स हे प्राण, नाडी वगैरे याला सगळ्यांना एक्सेप्ट नाही करत मॉडर्न सायन्स. म्हणजे आतापर्यंत, आता हळूहळू मागच्या एक 5 ते 6 वर्षापासून, कोरोनापासून या गोष्टी थोड्या प्रचलित येत आहे की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, सिम्पॅथेटिक सिस्टीम, वेगस नर्व्ह
याच्याबद्दल ऐकलं असेल, नसेल ऐकलं ते लिहून ठेवा. याच्याबद्दल अभ्यास करा. एक होमवर्क तुम्हाला देऊन देतो. वेगस नर्व, VAGES किंवा GUS, वेगस नर्व. तर बेसिकली ज्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्याला मॉडर्न सायन्स वेगस नर्व म्हणते. कारण मॉडर्न सायन्स तर नाड्या बिड्या याला मानत नाही. आपल्या किती नाड्या आहे, काय नाड्या आहे, त्या सगळ्या मॉडर्न सायन्स एक्सेप्ट करत नाही. तर डॉक्टरांचा धंदा कसं काय झालाय? मग त्यांनी त्यांना वेगस नर्व नाव काढलं. त्या वेगस नर्व बद्दल आपण बोलणार आहोत. तर बेसिकली जसं विनाताईंनी सांगितलं, की मग श्वास म्हणजे फक्त हा ऑक्सिजन किंवा काय वगैरे तसं नसतं. श्वास म्हणजे प्राण. ज्या दिवशी आपल्या शरीरातली प्राण, मग त्याला तुम्ही आत्मा म्हणा, काय म्हणा, ज्या दिवशी आपला प्राण निघून जाईल त्या दिवशी आपला श्वास बंद होईल किंवा व्हाईस वर्सा. श्वास बंद झाला तर आपला त्या दिवशी प्राण जाईल. म्हणून याला कुठल्याही श्वासातला ऑक्सिजनने कधी कम्पेअर करू नये. ऑक्सिजन मनुष्य आजकाल इतका श्रीमंत आहे, आपण तर काहीच नाही. जगात करोडपती, अब्जोपती, खरोडपती आहे. तो काय ऑक्सिजन विकत नाही घेऊ शकत. तर ते प्युरेस्ट प्युअर ऑक्सिजन विकत घेऊ शकतात. प्युरेस्ट प्युअर ऑक्सिजन लॅबोरेटरीमध्ये आपण बनवू शकतो. पण तरीही आजपर्यंत अमर राहायचं वरदान कोणाला मिळालेलं नाही. कारण आपल्याकडे तो प्राण, आपल्याला त्याचं गणित कळालेलं नाही. आणि हेच प्राण म्हणजे स्वर. आणि हेच स्वर म्हणजे महेश्वर. ठीक आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की आपल्याला या प्राणाला समजून घ्यायचंय. हा प्राण कसा चालतो, काय चालतो, हे आपण येणाऱ्या 2 लेक्चरमध्ये. आजचं थोडं थिअरेटिकल राहील, कदाचित थोडं कंटाळा पण येईल तुम्हाला ऐकायला. पण ते ऐकल्याशिवाय आपण गुरुवारचा आपला जो बेस आहे तो तयार होणार नाही. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपण श्वास का घेतो? तर श्वास हा आपण प्राणासाठी घेतो. आणि श्वास जसं मी सांगितलं, की ही एकमेव अशी गोष्टी आहे, जर माझा हात तुटला, आज माझा जर हात तुटला, तर मी एक, काय म्हणतात त्याला, मोटरिक हात घेऊ शकतो. म्हणजे माझी ट्रान्सप्लांट सर्जरी करून एक रोबोटिक हात घेऊ शकतो. असतात, तुम्ही बघितले असेल, रोबोटिक हात लावू शकतो. ज्यांचे पाय तुटतात ऍक्सिडेंटने, ते पाय पाय लावू शकतात. नाहीच पाय तर बैसाखी असते, सगळं असते, पण रोबोटिक पाय मिळतो. मी जर अंधळा झाला तर भरपूर सर्जऱ्या आहेत किंवा काय आहेत. मी जर मला जर ऐकू कमी आलं वगैरे, तर कानातल्या मशीन्स असतात, सगळे असतात. पण एकमेव अशी गोष्ट आहे, आजकाल हार्ट हार्ट ट्रान्सप्लांट होते, लंग्स ट्रान्सप्लांट होते, पण श्वास ट्रान्सप्लांट कधी ऐकलंय? विनाताईंचा श्वास मी घेऊ शकतो, माझा श्वास विनाताई घेऊ शकतात का? नाही. कारण श्वास ही एकमेव गोष्टी आहे, की जी पैशांनी, कोणत्याही गोष्टीने, कोणाची याला ते कोणाची त्याला, हे सगळं आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे श्वासाला खूप महत्वाचं आहे. आणि यालाच आपण आतापर्यंत, ते मी वर्कशॉपमध्ये सांगितलं, की आपण याला किती कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. यालाच आपण आता प्रत्येकाला आपण कॉम्प्रोमाइज करत होतो आणि तेच आता आपण शिकणार आहोत. पण हे फक्त शारीरिक आयुष्याच्या रिलेटेड नाही. आता मी जे आज आणि परवामध्ये सांगणार आहे, ते तुम्हाला शारीरिक च्या ऐवजी आपल्या भविष्याच्या गोष्टी कशा आहेत, एक दुसऱ्यांचे स्वभाव कसे ओळखायचे, एक दुसऱ्यांचे स्वभाव कसे कंट्रोल करायचे, आपली पर्सनॅलिटी कशी बनवायची, हे सगळं आपलं श्वास, आपलं स्वर हे ठरवू शकतो. म्हणजे काय, की मी माझी आता प्रेझेंट कंडिशन काय असेल ते माझा श्वास ठरवू शकते. माझ्या भविष्याची कंडिशन काय असेल, माझा भूतकाळ काय होता, हे सगळं आपलं श्वास ठरवू शकतं. म्हणजे माझ्या श्वासावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. जर माझा आता काही कारणास्तव श्वास हलला, तर माझं वर्तमान म्हणजे माझं फ्युचर हे कम्प्लीट हलेल. ते कसं काय ते आपण समजणार आहोत. किंवा एखादी गोष्ट खरा बोलतोय की खोटा बोलतोय, एखाद्या व्यक्तीने म्हणजे चुकीचं काम केलं. मग ते सत्य असो, हिंसा असो, अ, चोरी वगैरे जे काय असेल, म्हणजे जे काही चुकीच्या गोष्टी असतील, ते आपण त्याच्या श्वासाने बघून कळू शकतो, की तो खरा बोलतोय की खोटा बोलतोय. ते कसं काय ते मी समजवणार. पण आतापर्यंत आपण काय करत होतो, की या प्राणाला नेहमी कॉम्प्रोमाइज करत होतो आणि याचा लिमिटेड वापर करत होतो. लिमिटेड वापर म्हणजे काय? आता वर्कशॉपच्या पहिले तर कोणी श्वासाचा वापर करतच नव्हतं कशासाठी पण. आपण ग्रांटेड घेतो. वर्कशॉप नंतर आता आपण, आताच्या आज जवळ-जवळ 45-46 दिवस झाला. आतापर्यंत आपण आपल्या शरीरासाठी वापर करायला लागलो किंवा भविष्यात करू. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या भोवतालच्या गोष्टीसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी वाईफ माझ्याशी कशी वागेल, माझी आई माझ्याशी कशी वागेल, माझे मुलं माझ्याशी कसं वागतील, माझ्या ड्युटीवरचे लोक माझ्याशी कसे वागतील, माझे आजूबाजूचे नातेवाईक माझ्याशी कसे वागतील, हे आपण आपल्या श्वासाने कंट्रोल करू शकतो. ते आपण हे शिकणार आहोत. म्हणजे शारीरिक गोष्टी तर शिकणारच आहे. हां, एक मिनिट. सगळ्यांनी आपलं म्यूट करून घ्या, म्हणजे मला डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे. ज्यांचे ज्यांचे माईक चालू आहे त्यांनी म्यूट करून घ्या. हां, तर मी कुठे होतो? हां. तर शारीरिक आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल तर आपण बोलतच होतो 1.5 महिना पहिले. त्याच्या पहिले तर आपण ते पण बोलत नव्हतो. पण आता 1.5 महिन्यापासून शारीरिक आरोग्य बोलतोय. पण आता याच्यापुरती आपण भोवताली आपल्या आजूबाजूचे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रीण, मुलं, नातू,
आपल्या ऑफिसचे त्यांच्याशी कसं करायचं, आपल्या श्वासाने कसं कंट्रोल घ्यायचं, हे आपण आज आणि गुरुवारी शिकणार आहोत. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे स्वरविज्ञान. आणि पुढे जायच्या पहिले सांगतो, की स्वरविज्ञानामधले आपण 2-5 गोष्टी पण घेतल्या, तर आपलं आयुष्य कुठल्या कुठे म्हणजे एक वेगळ्या पटरीवर चाललं जाईल. तुम्हाला जर आठवत असेल तर श्वेता त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी फक्त एकच गोष्ट पकडली होती. ते म्हणे मी काही त्यांचं आता मी बोलतो त्यांच्याशी. उजवा डावा ते काही बघत नाही. फक्त सकाळी उठल्यावर एक लक्षात ठेवतात, जे मी तुम्हाला पण सांगणार आहे आता ॲट द एंड ऑफ द गुरुवारी, की जी नासिका झाली त्याच्याने पहिला पाय पृथ्वी तत्वावर टाकायचा. तसे प्रत्येक काही कोणकोणते आपापल्या आपल्याला जसं सोयीस्कर असेल तसे एक स्वराची गोष्ट पकडू शकतात. पण सांगायचा अर्थ की यातल्या 1-2 गोष्टी पण पकडल्या, तर कंप्लीट तुमचं आयुष्य फ्लिप होऊन जाईल. कंप्लीट म्हणजे जे काही असेल, जे तुम्हाला शारीरिक आरोग्य हवं असेल चांगलं मिळेल, मानसिक आरोग्य, आर्थिक सुख हवं असेल आर्थिक सुख मिळेल, नातेवाईकांचं आपलं जे परस्परांचं नातं असतं त्याच्याबद्दलचं सुख असेल, ते जे काही असेल, जी काही मनात इच्छा असेल, त्या सगळ्या गोष्टींची पॉवर आपल्या श्वासामध्ये असते. म्हणून श्वासावरती कंट्रोल करणं खूप महत्वाचं. आणि आतापर्यंत हेच आपण आपले लिमिटेड वापर करत होतो. ठीक आहे? जसं मी सांगितलं, की आधुनिक शरीर हे फक्त भौतिक शरीर मानतं, पण योगशास्त्र आपण सगळे योगशास्त्र शिकतोय. त्याच्यामुळे आपण कुठेतरी प्राणावर जास्ती फरक करतो फोकस करतो आणि या प्राणावर ही गोष्ट अशी आहे, जी मी नेहमी सांगतो, की जर एखादी आंबा सडलेला असेल, तर सडलेला आंबा खराब झाल्यावर नुसते त्याचे साल्ट बदलून फायदा नाहीये. आतापर्यंत डॉक्टर जे काही करतात, आता जसं माझ्या मावशीचं झालं, गुडघे खराब झाले, गुडघ्याची रिप्लेसमेंट केली. मला ताप आला, मला पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिल्या. मला उद्या उद्या बीपी माझ्या कमी जास्त झालं, बीपीच्या गोळ्या. हे सगळं आपण शारीरिक गोष्टीवरती म्हणजे आपल्या बाह्य आवरणावरती काम करतोय. पण आपण आपल्या श्वासावरती कधी काम करतच नाही. सेम आंबा जर सडला असेल, तर आपण काय करतो म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत काय करतो, आंब्याचे कधी साल्ट रिप्लेस करतील, कधी आंब्याला कार्बाईड लावतील, कधी आंब्याला कलर लावतील, कधी आंब्याची जास्ती वाढवायसाठी वेगवेगळे हार्मोन इंजेक्शन हे सगळं आंब्याच्या बाहेरीय आवरणावरती चालू आहे. पण जर आंब्याला जर मधून कीड लागली असेल, तर जोवर आंब्याचं मधून काम होत नाही, तोवर तुम्ही बाहेर किती पण आंब्याचे रंग बदलवा, किती पण कार्बाईड लावा, किती पण त्याला जे काही करा, जे जे काही प्रोसेस असेल ती, ती करून फायदा नाही. तर प्राण हेच आहे, की जोवर आपण मधून काम करत नाही, तोवर आपले जे काही व्याधी या चालूच राहतील. बीपी म्हणा, डायबिटीज म्हणा, थायरॉइड म्हणा, या व्याधी चालूच राहतील. तर आता स्वरविज्ञानावरती येतो, जे शिवसरोदयमध्ये सांगितले. तर शिवसरोदय समजा इन केस तुम्ही वाचलं, कोणी वाचायची आवड आहे म्हणून, तर त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, मी त्याची थोडी खोड करतो इकडे, की त्याच्यामध्ये श्वास घेणे म्हणजे सगुण लिहिलेलं आहे. त्याच्यात सगुण हा शब्द वापरला जाईल वारंवार. तर सगुण म्हणजे श्वास घेणे आणि निर्गुण म्हणजे श्वास सोडणे. तर आता जे काही आपण बोलणार आहे ते सगुण आणि निर्गुणमध्ये बोलणार आहे. आणि स्वरविज्ञान असं म्हणतं, की श्वासाचे नियंत्रण हे चंद्र आणि सूर्य ऊर्जेद्वारे होते, जे की आपण पाहिलं. आणि प्रत्येक आपला श्वास, प्रत्येक म्हणजे आपण मिनिटाला किती वेळा श्वास घेतो? ऑन एन एव्हरेज प्रत्येकाचा वेगळा असतो, पण तरी ऑन एन एव्हरेज मनुष्य किती वेळा श्वास घेतो? सांगितलं मी आता. 35 ते 40. ओके. अजून? शोभाताई मिनिटाला म्यूटवर आहात. म्हटलं. मिनिटाला. येस. इन अ सिंगल मिनिट. 14 ते 15. 24. हम्म. ओके. वीणाताई? शोभाताईंचं बरोबर वाटतं दादा. ठीक है और कुछ? पुष्पाताई, वैशालीताई, सीमाताई, तेजलताई, कविताताई? थोड़े कैमरे चालू करो, जास्तीत जास्त देखने दो. 27, 28. जास्तीत जास्त 24. 20 ते 25. 20 ते 25. ओके. तेजलताई, कविताताई, सीमाताई? बघायचं आता तुमचे आता श्वास बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले, तरी बघायचं असेल तर 1 मिनिटात बघू शकतो. मला काही हरकत नाही. बघायचं सगळ्यांना? की नुसतं लेक्चर म्हणजे मला काय नाही, लेक्चर पण द्याल, जर बघायचं असेल मेजॉरिटी असेल तर बघू पण शकतो, चेक पण करू शकतो. कोणाकोणाला बघायचं फक्त मला कळा, म्हणजे मेजॉरिटी असेल तर चेक करू. वीणाताईंचं आहे, बाकीच्या त्यांना नसेल बघायचं तर आपण पुढे मी जातो. सुनंदाताई आहे, पुष्पाताई आहे, शोभाताई आहे. चला ठीक आहे, चलो मी टाइम. सगळ्यांनी कॅमेरे चालू करा, शक्य असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, मी बरोबर 1 आता मिनिटाचा 5च टायमर मिनिटं लावतो होतं. तुम्हाला. हा, करून घ्या तर, काय हरकत नाही. मी थोडा टायमर लावतो. चलो लगाऊ टायमर. कसं मोजाल?
हाताला किती वेळा श्वास लागतो किंवा नाकाला किती आपलं नाकाचं असं कसं पण बघा तुमच्यानुसार. पण जेव्हा जेव्हा टप्पा लागेल, टप्पा म्हणजे जेव्हा जेव्हा स्पर्श लागेल, तो तुमचा वन ब्रिथिंग. इनहेल एक्सेल त्याला डबल नाही मोजायचं. इनहेल आणि एक्सेल हा एकच आहे. ठीक आहे. हम्म, युअर टाइम हम्म. स्टार्ट नाव. पुष्पाताई सरळ बसा म्हणजे श्वास नीट येईल. बस घ्या. रुक जाओ, रुक जाओ. किती? 34. हम्म. बापरे. येस. बाकी 25. 15. दादा, ओके. लगाव बोली. लगाव शोभाताई बोली. शोभाताईंसारखं 14 झाले. 14. माझे पण ओके. 14. व्हेरी गुड. माझं सेशन्सच्या दिवशी पण 14च होते दादा माझे. तुम्ही जेव्हा सेशन्स घेतले होते ना. व्हेरी गुड. चलो. तर आपले 20 असतात ऑन अन ऍव्हरेज. मी 20 पकडतो. पुष्पाताई आता तुमचे एवढे जास्ती आहे तर तुम्हाला कुठेतरी श्वासावरती काम करणं खूप महत्वाचं आहे. आता बाकीच्या ताईंचं श्वासावरती काम बऱ्यापैकी झाले तर नक्कीच कमी झाले असतील. येस सीमाताई. माझं आपल्या वर्ग म्हणजे पहिल्या दिवशी मला 36-32 होते. बरोबर आहे. आज किती झाले? मी ऐकलं नाही तुमचं. 24. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान. तरी मी तुम्हाला सांगू आता सगळे जेवण आले असतील. जेवण मी झाल्यावर श्वास जास्ती पडतात. मी जस्ट हात धुतला, तिकडे पळत गेली, ताट ठेवला आणि त्याच्यामुळे मला हे झालं. मग याच्याने श्वास तरी फुलतो म्हणजे थोडी धावपळ झाली ना श्वास फास्ट होतो. नाही तर अजून कमी पडतो. म्हणजे आता मी पण जस्ट जेवून आलेलो तर माझा श्वास पण थोडा 1-2-5 पॉईंट जास्तीच असेल. तर नाही सांगायचा नाही अर्थ पण मला 1 हे सेकंदही नाही झाला ना, म्हणजे मी ताट ठेवला आणि कॅमेरा चालू काय केला. काय हरकत नाही. पण मला सांगायचा अर्थ हे की आपण मिनिटाला 20 वेळा श्वास घेतो. 20 वेळा श्वास घेतो मिनिटाला ऑन अन ऍव्हरेज. आपला कमी झालेला सगळा. आता माझा पण जवळजवळ 12 ते 14 पडतो माझा. तर हा आपल्याला कमी करायचा आहे. जो नॉर्मल मनुष्याचा आता आपण नॉर्मल मनुष्य नाही, आपण योगाभ्यास करतो. आपण काय असे सुपर पॉवर, सुपर साधू असं नाही झालेलो आहे. पण आता आपण तेवढं आपण श्वासावरती लक्ष द्यायला लागलोय. नॉर्मल लोक आता आपल्या घरचे पण लक्ष देत नाही. जे आपण देतोय. तर आता आपलं बाय डिफॉल्ट आपण या 20च्या कॅटेगरीच्या ह्या साईडला आलेलो. तर मला सांगायचं हे होतं की आपण जेव्हा मिनिटाला श्वास घेतो तेव्हा जे हे 20 श्वास असतात ना मिनिटाचे, प्रत्येक श्वास हा वेगवेगळा असतो. प्रत्येक श्वासाचा हा गुणधर्म हा वेगवेगळा असतो. म्हणजे जो माझा पहिला श्वास होता, दुसरा श्वास होता, तिसरा श्वास होता. तो गुणधर्म कसा वेगवेगळा असणार आहे ते देखील आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. चलो वापिस सगळ्यांनी म्यूट करून घ्यायचंय म्हणजे मला मध्ये कोणाचा आवाज येणार नाही. तर आता हा श्वास कसा बदलत असतो ते समजून घेऊया. म्हणजे हा मिनिटाचा जो 20 वेळा श्वास असतो. मी ऑन अन ऍव्हरेज कॅल्क्युलेशनसाठी 20 पकडतोय. नक्कीच आपण सगळे 20च्या खालीच आहे. ठीक आहे. तर जशी आता जसा माझा एक श्वास होतो तसं चंद्राची स्थितीही बदलत जाते. आपला श्वास हा चंद्र आणि सूर्य या दोघांच्या मिक्सचरने ठरतो. म्हणजे जसं आपल्या आकाशावरती चंद्र येतोय आणि जसं सूर्य पण कुठेतरी असेल. फक्त आपल्याला आता सूर्य दिसत नाहीये. पण या चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार आपला श्वास बदलत असतो. म्हणून एक तर कॅलेंडर जे असतात ते एक तर चंद्रानुसार, काही धर्माचे चंद्रानुसार, काही धर्मांचे आपल्या धर्माचे सूर्यानुसार असे हे कॅलेंडर ठरत असतात. कारण त्याच्यानुसार आपला श्वास ठरत असतो. आता पहिलेच्या काळात जसं मी नेहमी सांगतो मजाक-मध्ये की आपल्याला देवाने लिमिटेड श्वास घेऊन पाठवून दिलेलं आहे, की जसं 1,00,000 रुपये दिले आता तू 1,00,000 रुपयात तू तुझं आयुष्य घालव. आता इट डिपेंड्स ऑन मी की 1,00,000 एका दिवसात खर्च करून संपवून टाकतो, की 1,00,000 हे मी 10 वर्ष जगवतो. तसं देवाने आपल्याला प्रत्येकाला लिमिटेड श्वास दिलेला आहे. आता पहिले कॅलेंडर वगैरे होते का? नाही. पहिले आपल्या सगळं म्हणजे फार जुनं जेव्हा काहीच शोध नव्हता तेव्हा चंद्र आणि सूर्यानुसार आपण वेळ ठरवायचो.
चंद्र आणि सूर्यानुसार, कारण आपला श्वास हा चंद्र आणि सूर्यानुसार बदलला जायचा. मग माझं वय किती झालं हे मी माझ्या श्वासाने ठरवायचे पहिले ते पूर्वज लोक, की आता याचा श्वास कसा पडतोय. पहिले वय म्हणजे पहिले फक्त फिजिकल अपीअरन्स बदलायचो, चेहऱ्याला सुरकुत्या पडतील, आपलं बळ कमी होईल, हाडांची झीज होईल, हे सगळं होतं. पण एक्झॅक्ट वय, कारण बर्थ डेट वगैरे कोणाला माहित नव्हती, माझी जन्मतारीख कोणाला माहित नव्हती. मग माझं वय कसं ठरवतील, की माझं स्वतःचं वय मी कसं ठरवू, की माझा श्वास हळूहळू कसा कमी होतोय किंवा जास्ती होतोय किंवा उजवा होतोय किंवा डावा होतोय, हे व्हेरिएशन्स म्हणून मी तुम्हाला 2 आठवडे तुम्हाला व्हेरिएशन्स तुम्हाला ओळखायला लावले होते. कोणी कोणी त्यांनी ओळखले असतील, कोणाकोणाच्या त्यांना एक 40-50% ओळख झाली असेल त्यांच्या स्वतःची. पण तुम्हाला मी तुमच्या शरीरानुसार ती ओळख करायला भाग पाडत होतो. तेच पहिले लोक ओळख करायचे आणि ते कसं चंद्राच्या गतीनुसार, चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार आपला हा जो श्वास असतो, आपला हा जो स्वर असतो तो बदलत असतो. ठीक आहे. आता सगळ्यात मेन म्हणजे कोणीतरी मॅनिफेस्टेशन बद्दल बोललो होतो 4-5 दिवसा पहिले. तर स्वर विज्ञानामुळे मॅनिफेस्टेशन खूप पॉवरफुल होते. म्हणजे जे काही तुम्हाला असतं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, की कल्पना आणि वास्तव म्हणजे इमॅजिनेशन आणि रिअॅलिटी याच्यामधला आपला मेंदू याला फरक कळत नसतो. कधीच कळत नसतो. जर मी तुम्हाला आता तुमच्यासमोर पावभाजी दिली किंवा तुम्हाला जे काय पुरणपोळी दिली आणि तुम्हाला नुसतं इमॅजिन करायला लावलं पुरणपोळी, तरी तुमच्या तोंडात लाळ सुटेल. कारण मेंदूला हे कळत नसतं, की आपल्यासमोर खरं काय आणि खोटं काय. तर मॅनिफेस्टेशन याचा अर्थ तुम्हाला जे काही तुम्हाला इच्छितात, तुम्ही जे काही इच्छितात, ते जर स्वरविज्ञानाने केलं, हे मी पहिले पण सांगितलं, की तुमचं आर्थिक, शारीरिक, मानसिक जे काही नातं असेल, हे स्वरविज्ञानाने केलं तर त्या गोष्टी लवकर होतात. त्या कशा करायच्या आता मी ते सांगतो. लक्ष देऊ नका. ठीक आहे. कदाचित हे ह्या स्लाइडमध्ये नाही, पुढे. आणि आपलं सगळं जसं मी आता सांगितलं, की हार्मोनल सिक्रिएशन असतात. आपण लेप्टिन, ग्रेलिन बद्दल बोलतोय, इन्सुलिन बद्दल बोलतोय. ह्या सगळ्या कुठेतरी स्वर विज्ञानावरती डिपेंड आहे. कसं आपला स्वर घेतोय, कुठे श्वास घेतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्याच बरोबर आपल्या मनावरती आपले जे काही म्हणतात ना, खूप काही म्हणतात, की मला वेगवेगळे विचार येतात, रात्री झोप येत नाही, माझ्या मनावर कंट्रोल नाही, झोपेवरती कंट्रोल नाही. तर जोवर आपल्या श्वासावरती कंट्रोल नसेल, तोवर या गोष्टी कंट्रोल नसतात. आता मॅनिफेस्टेशन कसं करायचं ते समजून घ्या. मॅनिफेस्टेशन म्हणजे एखादी गोष्ट जर मला पाहिजे असेल किंवा एखादी गोष्ट मी चिंतित म्हणून तुम्हाला मी सकाळी आता तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कळेल, की मी तुम्हाला का करतो. मी तेव्हा उत्तर सांगितले नाही. आता तुम्हाला कळतील, की पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास जेव्हा पूर्ण सोडतो, मी तुम्हाला म्हणतो सकाळी, की एक-एक पेशीमधला श्वास सोडून द्या, पूर्ण टाकी रिकामी करा. असे 2-3 वाक्य वापरतो मी प्रत्येक वेळेला. त्याच्याशिवाय मी ना तुमची आसनं घेत, ना प्राणायाम घेत, ना ध्यान घेत. परवा योग निद्रा घेतली त्याच्या पहिले पण पूर्ण श्वास सोडायला लावला. मग मोठा श्वास घेतला आणि मी म्हटलं, "आता योग निद्रा चालू करा." त्राटक घ्यायच्या महिले पण तुमच्याकडे एक दीर्घ श्वसन करून घेतलं, ओमकार करून घेतले आणि ओमकार करता पण आपण दीर्घ श्वसन करतोच. पूर्ण श्वास घेतो आणि श्वास सोडता अकार, उकार, मकार म्हणतो. तर आता गंमत काय होते, जेव्हा आपण पूर्ण श्वास सोडतो, पूर्ण श्वास म्हणजे लिटरली पूर्ण श्वास, की आता माझ्याकडे एक सिंगल पॉइंट पण श्वास सोडला नाही. मी लिटरली एक-एक श्वासासाठी तरफडून राहिले. माझी जेव्हा पूर्ण प्राणशक्ती रिकामी होते, माझ्या जेव्हा पेशींना श्वासाची गरज होते, तेव्हा त्या मोमेंटला, त्या पर्टिक्युलर सेकंडला जेव्हा आपण जी काही इच्छा चिंतितो, जी काही गोष्ट चिंतितो, ती लवकर पूर्ण होते. आता आजपासून तुम्ही करून बघायची ही गोष्ट. तुम्हाला जी काही पाहिजे असेल. असं नाही 100% सगळ्याच गोष्टी बरोबर होतील, नाहीतर आपण देव होऊन जाऊ. आपण तसं नाही. जे काही आपल्याला पापाची फळं आहे, जे काही आपलं लिहिलेलं आहे ते होणारच आहे. पण त्या गोष्टी लवकर होतात. जर मला आज इथे माझ्यासमोर 10 ताई आहे. 10 ताईच्या 100 ताई हव्या असतील, तर नक्कीच ते काही रॉकेट सायन्स नाही. उद्या लगेच 100 ताई होतील. हळू मला पण मेहनत करावी लागेल, हळू ते पण ही गोष्ट होते मॅनिफेस्टेशन. तर कधी पण लक्षात ठेवायचं म्हणून पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा. इतका श्वास सोडायचा, की एक-एक आपल्या पेशीमधला श्वास सुटला गेला पाहिजे. मग तुम्हाला जे काही मागायचं, युनिव्हर्सला मागा, देवाला मागा, स्वतःला मागा, ते मागायचं. पण ते केव्हा? जेव्हा पूर्ण श्वास सोडतं, तेव्हाच ते मागायचं. येस विनाताई. विचारत जा प्रश्न. खूप महत्वाचे आहे. आता मी हळू टेक्निकवरती येईल आणि गुरुवारी तर अजून आपण टेक्निकवरती असणार. हं. दादा YouTube आणि आपल्या Facebook मध्ये काय मी असं ऐकलंय की मॅनिफेस्टेशन कधी जास्त इफेक्टिव्ह होतं, जेव्हा तुम्ही कुंभक म्हणजे श्वास रोखून धरता आणि मॅनिफेस्टेशन करता, तेव्हा ते ऍक्च्युअल मध्ये फार इफेक्टिव्ह वर्क करतं, असं मी बरोबर. पाहिलंय. बरोबर आहे. मग आपण जो श्वास सोडून हे बघा, कुंभक 2 प्रकारचे असतात. ठीक आहे. एक असतो इन्हेल अँड होल्ड युअर ब्रेथ. त्याच्यामध्ये काय होईल मी जसं सांगितलं, श्वास घेतला, वाघाला मध्ये घेतलं, दरवाजा लावून ठेवला. आता वाघ आपल्या पिंजरे में बंद आहे, आपल्या रूममध्ये बंद आहे. म्हणजे आपला श्वास आपल्या शरीरामध्ये बंद आहे. तो एक झाला, तो एक कुंभक.
आणि एक वाघाला सोडून टाका, श्वासाला पूर्ण बाहेर सोडून टाका, पूर्ण म्हणजे वाघाचे एक केस पण नको आपल्या केसात, आणि परत दरवाजा बंद करून टाका. श्वास कंप्लीट सोडायचा आणि मग पूर्ण आता घ्यायचाच नाही, म्हणजे तेवढा होल्ड ठेवायचा आपला श्वास, म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीमधला श्वास निघाला तो कुंभक. त्याला एक आंतरकुंभक म्हणतात, एक बाह्य कुंभक म्हणतात. त्याला योगशास्त्रामध्ये 2 आहे. तर तुम्ही जेव्हा कुंभक ऐकता तेव्हा आपल्या डोक्याला वाटतं तो आंतरिक कुंभक, पण तो आंतरिक कुंभ नसतो, तो बाह्य कुंभक असतो. म्हणजे पूर्ण श्वास सोडल्यावर. सोडल्यावर. पूर्ण श्वास सोडल्यावर आपण घेत नाही ना, जोवर घेत नाही तोवर कुंभकच बंदच लागलाय ना. हम्म. तर ती भानगड असते. म्हणजे ते त्या बाह्य कुंभक विषयी सांगत होते असंच ना दादा? बाह्य कुंभक. बाह्य कुंभक. ओके. कधी पण कुंभक जेव्हा आलं ना, तेव्हा आपण आपल्याला भले आता युट्यूबवरती आपण समोरच्याला प्रश्न नाही विचारत, पण आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, की कुंभक मग हा कोणता कुंभक असेल, आंतरिक कुंभक की बाह्य कुंभक? आणि हेच एक कारण आहे की मी म्हणून कुंभक टच नाही करत, जोवर ऍडव्हान्स वरती जात नाही तो. कारण कुंभक मध्ये असे कॉम्प्लिकेशन असतात. आता तुम्ही कुंभक ऐकलं, आता जर मी नसतो किंवा जर तुम्ही त्याच्यावरती असतो वगैरे, तर कुंभक मग तुम्ही काय केलं, श्वास घेतला असता, होल्ड करून ठेवला असता, आणि जे काय असतं भले मॅनिफेस्टेशन असतो किंवा प्राणायाम वगैरे असतो ते केलं असतं. पण तेच आहे, जे मी वाघाला आपल्या रूम मध्ये बंद करणं, ॲज सिंपल ॲज दॅट. तुम्ही सरळ एकदा तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून करून बघा. एक दिवस सहज श्वास घ्या आणि होल्ड करा, बंद करा. तुमचे कान किती दुखतील बघा. कान इतके दुखतात कारण श्वास बाहेर निघायचा प्रयत्न करतो कानातून आणि डोळ्यातून. कानाचे पडदे लिटरली सुजतात जर आपण खूप वेळ बंद घातला. त्याच्यापेक्षा मग बाह्य कुंभक घालायचा. घालायचाच असेल तर, शक्यतो घालायचा नाही. तर जे मॅनिफेस्टेशन असतं, तर वीणाताई ज्या कुंभकाबद्दल बोलल्या ते बाह्य कुंभक आहे किंवा एक्सेल कुंभक आहे. इंग्लिशमध्ये म्हणायचं तर एक्सेलेशन मध्ये आहे. अजून काही प्रश्न? पुढे जायचं? ठीक आहे, चलो. थांबा, मला काही लागलं तर. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही खूप महत्वाची. ही गोष्ट खूप महत्वाची, जी तुम्हाला आता मी तुम्हाला तेच सांगतो, की ह्या 2 दिवसात शरीराबद्दल तर मी बोलेलच. शरीराबद्दल तर आपण 1.5 महिन्यापासून बोलत होतो, अजून पण बोलेल. पण मी जास्ती फोकस आता बाह्य आचरणावरती देणार आहे. कारण त्या गोष्टी कुठेतरी डिस्टर्ब होत्या. म्हणून आपण मौन करतो, म्हणून आपण उपवास करतो, की बाह्य लोकांपासून आपल्याला आजूबाजूच्या लोकांपासून त्रास होतो. आपल्या स्वतःच्याच लोकांपासून त्रास होतो. आपल्याला समोरच्याकडून जी इच्छा असते त्या कदाचित त्या इच्छा पूर्ण होत नाही. त्या गोष्टी होत नाही. ते काही पण असो, प्रत्येकाचे वेगवेगळे असो. तर त्या आता कसं करायचं ते फक्त स्वर मदत करेल. ते तुम्हाला आसन मदत करू शकणार आहे का? उद्या जर मी 3 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटं सर्वांगासन घातलं, तर माझ्या आजूबाजूच्या गोष्टी बदलून जाणार आहे का? उद्या मी 11 सूर्यनमस्काराच्या ऐवजी 108 फॉर्ममध्ये येऊन घातलं, तर माझ्या आजूबाजूचं घालणार का? बदलणार आहे का? नाही. हे फक्त स्वरच बदलू शकतं. म्हणून मी 1.5 दिवस म्हणजे आजचा आणि गुरुवारचा दिवस याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. त्या शक्यतो त्या जास्ती ऍब्सॉर्ब करा. चलो. आता चंद्रनाडीवरती येऊया. ठीक आहे. चंद्रनाडी आता डिटेलमध्ये समजून घेऊया. एक करून आपण सगळ्या नाड्या बघून घेऊ. ओके. आता हे मी याच्याबद्दल पहिले पण बोललो होतो. आता याच्यामधले मोस्टली पॉईंट मी कव्हर केले असेल लेक्चरमध्ये, बोलता वर्कशॉपमध्ये. पण तरी एकदा सगळ्या गोष्टी एक कन्सॉलिडेशन तुम्हाला यायला पाहिजे. तर चंद्र. चंद्र आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा चंद्र हा आपल्या मनाशी रिलेटेड असतो. म्हणजे चंद्र म्हणजे मन आणि सूर्य म्हणजे शरीर. हे गणित कधी पण लक्षात ठेवायचं. चंद्र म्हणजे मन, सूर्य म्हणजे शरीर. जेव्हा काही शरीराच्या रिलेटेड ज्या पण काही गोष्टी असतील ते तुम्हाला सूर्य मदत करेल. ज्या गोष्टी मनाशी रिलेटेड असतील ती गोष्ट तुम्हाला चंद्र मदत करेल. आता मनाशी गोष्टी कोणकोणत्या? मनाच्या गोष्टी म्हणजे आता मनात कोणकोणत्या गोष्टी येतात? भावना येतात, इमोशन्स असतात, प्रेम, द्वेष, अहंकार, जे काही भरपूर प्रकारच्या भावना असतात. जवळजवळ 78 प्रकारच्या भावना असतात. ठीक आहे. या सगळ्या भावना फक्त चंद्रच काम करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मनात निगेटिव्ह विचार येणे, मनात पॉझिटिव्ह विचार येणे, एखाद्याबद्दल खूप प्रेम असणे, एखाद्याबद्दल कारण खूप प्रेम असणं म्हणजे वैराग्य. वैराग्य पाहिजे आपण. कोणाबद्दल खूप जास्ती प्रेम पण नको, कोणाबद्दल खूप द्वेष पण नको. प्रेम खूप असलं तर त्रास होतो. जर तीच व्यक्ती आपल्याबद्दल काही चुकीची केली तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. खूप प्रेम असलं तर. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप घृणा केली तर त्याच्याबद्दल पण त्रास होऊ शकतो. तर हे काम फक्त एकमेव चंद्र करू शकतो. म्हणून महिलांचं महिलांचं शक्यतो चंद्रनाडी ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. नाहीये ती गोष्ट वेगळी. आता मी तुमच्या सगळ्यांचं पाहिलं. पण मोस्टली महिला ह्या सॉफ्ट का असतात. महिला ह्या मन त्यांचं लगेच रडू येणं, लगेच व्यक्त होणं, लगेच इमोशन्स येणे, बाहेर येणे, लगेच संताप पण होतो. पुरुष लोक शांत असतात. 2 शिव्या ऐकून घेतात.
घरातली बडबड ऐकून घेतात, पण शक्यतो व्यक्त होत नाही. हेच महिलेला एक बोललं, लवकर उफाळून पण येते, तेवढंच लवकर विसरून पण जाते, तेवढ्याच लवकर सगळं करते. कारण तिचं मन म्हणजे चंद्र. तिची चंद्र नासिका तिच्यावर कंट्रोल नसतं. ठीक आहे. आता या मनावरती कसं काम करायचं ते आपण बघूया. आणि हा पुढे तर त्याच्याबद्दल प्रेझेंटेशन मध्ये लिहिलेलंच असेल मी, पण आता एकदा सांगून देतो. त्याच्यामुळे शक्यतो जर मनावर काम करायचं असेल, ज्यांना असं वाटतं की माझ्या मनावर ताबा नाही, माझ्या विचारांवर ताबा नाही, तर पौर्णिमेचं ध्यान करायचं, म्हणजे चंद्राचं ध्यान करायचं. चंद्राला एकटक बघत राहायचं. जेवढं तुम्ही चंद्रासोबत राहाल, तेवढं तुम्ही तुमच्या मनावरती काम करताय. सकाळी आपण सूर्यनमस्कार का करतो? आता तुम्हाला उत्तरं कळतील. कारण आपण आपल्या शरीरावरती काम करत राहतो. हालचाल करायचं, आपल्याला सर्वांगासन करायचं, अमके आसन करायचं, डमके आसन. तर सगळ्यात पहिले आपण सूर्याची ताकद मागतो. म्हणून मी तुम्हाला बाहेर बसवतो. मला बोलायला ताकद हवी असते, म्हणून मी व्हिटॅमिन डी वगैरे हे काही नसतं. हे तर आहेच. आपल्या मागच्या 100 वर्ष पहिले बघा, त्यांना व्हिटॅमिन डी हे कन्सेप्ट माहिती पण नव्हता. ते फक्त सूर्याला ॲज अ एनर्जी म्हणूनच बघायचे. ॲज अ बाह्य शरीराला चालवायसाठीच बघायचे. तर ते सकाळी, रात्री आपल्याला आपल्या मनाचे, ज्यांना मन वीक आहे, ज्यांना खूप विचार येतात, ज्यांना अ, जे खूप आपण म्हणतो ना मराठीत हवळे हा शब्द आहे, की मी फार हवळी आहे. अजून त्याला एखादी वेगळा शब्द असेल, तर त्यांनी चंद्राचं ध्यान खूप करायचं. खास करून पौर्णिमेचं. लक्षात ठेवा ही गोष्ट. पुढे असेलच प्रेझेंटेशन मला आता आठवत नाही आहे की नाही, पण हे करायचं. येस विनाता. दादा, चंद्राच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मॅनिफेस्टेशन केलेलं पण फार चांगलं असतं. ते पण फार इफेक्टिव्ह असतं. बरोबर. येस. कारण तेच म्हणजे विचार चंद्रवरती आणि आपण मनातल्या ज्या पण खाली. काही गोष्टी असतील. व्हेरी गुड. मनातल्या ज्या काही गोष्टी असतील ते तुमचं चंद्रच पूर्ण करेल. परत मन. तुम्ही मनात जे चिंतितात, ते तुमचं मनच पूर्ण करेल. आणि उलटं, जे तुम्ही शारीरिक चिंतिता, मी जर आता उद्या चिंतलं, की माझी एकदम सिक्स पॅक बॉडी व्हायला पाहिजे, किंवा तुमचे की माझे गुडघे एकदम नीट व्हायला पाहिजे, किंवा माझी पाठ एकदम नीट व्हायला पाहिजे, तर ते तुम्ही सूर्याच्या प्रेझेन्समध्येच केलं पाहिजे. शारीरिक इच्छा तुमची सूर्यच पूर्ण करेल. मानसिक इच्छा जे तुम्ही चिंततात ते तुमचं चंद्रच पूर्ण करणार. म्हणून तुम्ही जे ऐकलेलं त्याची आता तुम्हाला उत्तर मिळत असतील, की मॅनिफेस्टेशन चंद्रामध्ये का होते, मॅनिफेस्टेशन कुंभकामध्ये का होते. त्याचे आता आज तुम्हाला सगळे, आणि इनफॅक्ट मी 1.5 महिन्यामध्ये भरपूर गोष्टी तुमच्याकडून करून घेतलेल्या सकाळी क्लासमध्ये वगैरे. त्याची आता सगळ्यांची उत्तर तुम्हाला कळतील हळू. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. तर जिथे जिथे मन येईल, जिथे जिथे भावना येतील, जिथे जिथे शांतता येईल, ऍट द एंड ऑफ द डे चंद्र हे शांततेचं प्रतीक आहे. कूल, कामनेस, थंडावा त्याचे प्रतीक आहे. तर जिथे जिथे या सगळ्या गोष्टी येतील तिथे तुम्हाला चंद्रनाडी मदत करेल. ठीक आहे. चंद्रनाडी सगळ्यात मेन. तुमच्या मागे कुत्रे पळवले होते वर्कशॉपमध्ये, आठवत असेल तर ती कोणती नर्वस सिस्टम होती? नाडी, सूर्यनाडी. शोभाताई काय बोलताय? सूर्यनाडी. सूर्यनाडी होती, पण नर्वस सिस्टीम कोणती होती? मी मॉडर्न सायन्स वरती येतो. जर मी डॉक्टरांना म्हटलं, म्हणून इथे वेगस नर्व्हचा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. वेगस नर्व्ह हे तुम्हाला त्याच्यासाठी लिहायला लावलं. डॉक्टरांना जर मी सूर्यनाडी, चंद्रनाडी म्हटलं, तर डॉक्टर आपल्याला भगा देगा. डॉक्टरांना डॉक्टरांच्या भाषेतच बोलावं लागेल. ठीक आहे. तर डॉक्टरांच्या भाषेत म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये 2 गोष्टी असतात. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम फ्लाइट अँड फाईट मोड असते. फ्लाइट अँड फाईट मोड आता आठवलं असेल. एक तो लढो, एक तो भागो. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, सॉरी, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ही रेस्ट अँड पीस मोड असते. आराम करा आणि रिपेअर करा. रेस्ट अँड रिपेअर मोड. एक असते फ्लाइट अँड फाईट मोड, एफ अँड एफ मोड, आणि दुसरं असतो आर अँड आर मोड. फ्लाइट अँड फाईट मोड म्हणजे मी मॉडर्न सायन्स मध्ये म्हणतो. मॉडर्न सायन्स म्हणजे डॉक्टरांशी जर मला बोलायचं असेल तर मी या भाषेत बोलेन, की जर मला माझी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट करायची असेल तर त्याला म्हणतात फ्लाइट अँड फाईट मोड. एक तो लढो, एक तो भागो. आणि जर मला काही रिपेअर करायचं असेल, मला माझे हाडं रिपेअर करायचे असतील, मला माझं शरीर रिपेअर करायचं असेल, झोपेत आपण म्हणतो, जे आता म्हणजे जे जिमला जातात त्यांना नेहमी म्हणतात की रात्र झोप झाली पाहिजे. का झाली पाहिजे? कारण मसल रिपेअर्स होतात. मसल का रिपेअर्स होतात? कारण त्यांची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होतं. ठीक आहे. आणि पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक या दोघांचं मिक्सचर आहे वेगस नर्व्स. वेगस नर्व्स ही सिम्पॅथेटिक मध्ये पण जाते, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये पण जाते. वेगस नर्व्स ऍक्टिव्हेट करणं ही एकमेव प्राणायाम करतो. कोणता प्राणायाम करतो? सकाळी मुद्दामून मी त्याचं कारण सांगितलं नाही. अनुलोम विलोम. उत्तर मीच देऊन दिलं, सकाळी सांगितलं नव्हतं.
हा, चलो. अनुलोम विलोम मी जसं जसं सगळं सांगितलं होतं, बॅलन्स जेव्हा आणायचं असेल सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक, चंद्र आणि सूर्य, तर एकमेव असं आहे आता अनुलोम विलोम. म्हणजे आता मॉडर्न सायन्स चंद्रनाडी सूर्यनाडी याला मानणार नाही, पण मॉडर्न सायन्स हे मानतो की अनुलोम विलोममुळे वेगस नर्व्स ऍक्टिव्हेट होते. जर तुम्ही रिसर्च पेपर बघाल, मी तुम्हाला पाठवलं होतं, तर रिसर्च पेपर एस्टॅब्लिश करतो की अनुलोम विलोममुळे वेगस नर्व ऍक्टिव्हेट होते. आता व्हॉट इज मीन बाय वेगस नर्व, की जेव्हा फ्लाइट अँड फाईट पाहिजे तेव्हा फ्लाइट अँड फाईट ठेवतो, जेव्हा रेस्ट अँड रिपेअर पाहिजे तेव्हा रेस्ट अँड रिपेअर ठेवतो. आपलं उलट होतं. जेव्हा फ्लाइट अँड फाईट, जेव्हा लढायची वेळ येते, जेव्हा जास्ती ऊर्जेची वेळ येते, तेव्हा आपण तोंड बघतो. आणि जेव्हा झोपायची वेळ येते, तेव्हा आपण एकदम ऊर्जेत रेडीच असतो, की आता मला झोपायचंच नाही, आता मला काहीतरी कामं करायची, मनात डोक्यात विचार आहेत. तर सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक मधली मारामारी म्हणजे चंद्र आणि सूर्यमधली मारामारी. तर ते काम वेगस नर्व्स करतात, ते काम अनुलोम विलोम करतात. तर आता चंद्रनाडीमध्ये पॅरासिम्पथेटिक बद्दल बोलणार आहे, म्हणजे रेस्ट अँड रिपेअर मध्ये. जिथे जिथे रेस्ट बद्दल येईल, जिथे जिथे रिपेअर येईल, म्हणजे छोटीशी छोटी जखम ते मोठ्यातला मोठा आजार, ते फक्त इडा, ते म्हणजे फक्त सॉरी चंद्रस्वरच तो आपलं करू शकतो. मग परत तेच निगेटिव्ह विचार कमी करणे, बीपी कमी करणं, बॉडी टेम्परेचर कमी करणं, एन्झायटी, मेंटल जे काही विचार असते त्याचं मी सांगितलं, की आपल्याला काम डाऊन करतं, आपल्याला थंड करतं, आपल्याला शीतल करतं. या सगळ्या गोष्टी तर आहेच. आता कधी-कधी चंद्रनाडीचा वापर केव्हा केला पाहिजे? जर मला एखादी डिसिजन घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर जसं आता आम्ही मावशीसाठी हे 2-3 डॉक्टर आहेत. 2-3 डॉक्टर कोणत्या डॉक्टरकडे ऑपरेशन करायचं कळत नाहीये किंवा एखादी असा मोठा निर्णय असतो ना आपल्याला, की काय करायचं सुचत नाहीये. भरपूर गोष्टीचा आपल्याला निर्णय घेता येत नाही. लवकर कळतच नाही, की काय मला समजत नाहीये. इधर से किया तो इधर से भी हे पण चांगलं, ते पण चांगलं, इथे पण वाईट, तिथे पण वाईट. खूप वेळेला आपण असं पेचात पडतो. तर तेव्हा काय करायचं? सहज चंद्रनाडी ॲक्टिव्हेट करून घ्यायची किंवा आपण चंद्रभेदन प्राणायाम करायचा. चंद्रभेदन. चंद्रभेदन प्राणायाम केला, की तुम्हाला तुमचा जो काही डिसिजन आहे, लगेच 1 मिनिटात नाही, 2 मिनिटात, 3 मिनिटात, 4 मिनिटात तो डिसिजन घ्यायला मदत होईल. चंद्रभेदन करायचं, मग डिसिजन घ्यायचं. ठीक आहे. जर डिसिजनमध्ये कन्फ्युजन होत असेल, तर प्रत्येक डिसिजनला चंद्रभेदन करत बसायचं नाही. नाहीतर डिसिजन राहील दूर आणि चंद्रभेदनच चालू राहील. एकदम कॉम्प्लिकेटेड डिसिजन असतात किंवा आयुष्याचे महत्त्वाचे डिसिजन असेल. मला जे स्थळ आले, 3 स्थळ आले. 3 पैकी कोणती मुलगी फायनल करायची आहे. आयुष्याचा मोठा डिसिजन आहे. तर तो मी तसा घेतला पाहिजे. ठीक आहे. तर चंद्रनाडीचे हे. म्हणून मी आता सांगतो, की हे मी तुम्हाला बाह्य गोष्टींबद्दल बोलणार आहे. शरीराचं तर बोलणारच आहे. पण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना आता कसं कंट्रोल करायचं, हे आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले, की निर्णय घेण्यासाठी निर्णय क्षमता ज्याची वीक असेल, की मला निर्णय घेता येत नाही, माझे डिसिजन चुकतात. माझे डिसिजन खूप ताईंचे अनुभव असतात, की उलटे पडतात. मी करायला जाते काही आणि होतं काही. हे सगळ्या ज्या गोष्टी असतात, ते सगळं चंद्रनाडीचा खेळ. मन आणि नाते मिळवण्यासाठी. सगळ्यात पहिलं, जसं मी सांगितलं, की मनाचा आणि नात्याचा डायरेक्ट संबंध आहे चंद्रनाड्यावर. भावनिक, इमोशनल जे फार हळवे आहेत, ज्यांचं फार इमोशन्सवरती कंट्रोल नाही, त्यांचं चंद्रनाडीवरती त्यांनी खूप काम करायचं. ठीक आहे. आता मॅनिफेस्टेशनचं अजून एक मला सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी नातं असं असतं, की जसं मला अ, एक उदाहरण देतो. मला माझ्या आईबद्दल समजा खूप प्रेम आहे, पण काही कारणास्तव आमच्या दोघांची बॉन्डिंग जमतच नाहीये. मला माझ्या बायकोबद्दल आहे, मला भविष्यात मुलं-बाळ होतील, मुलं-बाळाबद्दल असं असतं, की आपलं असतं पण ते नातं काही कारणास्तव जमत नसतं. हसबँड वाईफ असो, सासू-सासरे असो, प्रत्येकाचे एक्स-वाय-झेड नातं कॅन बी एक्स-वाय-झेड. मी नावं किती घेऊ आणि किती नाही. पण जर तुम्हाला ते नातं असं असेल, की माझी खूप इच्छा आहे. इच्छा नसेल तर तुम्ही चंद्राला जवळ खिशात तरी आणून टाकलं तरी काही होणार नाही. पण माझी इच्छा आहे, पण ते होत नाहीये. की मला ते नातं सुधारायचंय, पण ते होत नाही. तर फक्त रोज एक एक 7 ते 8 दिवस जर चंद्रासोबत जर चंद्रध्यान केलं, तर हळू-हळू ते नातं ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह व्हायला मदत होतं. कारण चंद्रनाडी आपली ॲक्टिव्हेट असते आणि आपल्या मनातल्या गोष्टी जुळून घ्यायला किंवा जे काही नातं आहे, ज्यांचं नातं तुटलं आणि चंद्रध्यान करताना त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा. जसं आपण नामजप करतो, जसं त्राटक करताना अग्नीला समोर आणतो. समजा मला माझ्या आईसोबतचं नातं अजून घट्ट करायचं काही कारणास्तव बिनसलंय. तर चंद्राचं ध्यान करता चंद्रासोबत चंद्र आणि माझी आई आणि चंद्र, चंद्र माझी आई असं. व्हाईस वर्सा. ठीक आहे. असं ध्यान करत राहायचं. बघा म्हणजे तुम्हाला लगेच या गोष्टींचे फायदे जाणवतील. कोणाला 7 दिवस, कोणाला 2 महिना, कोणाला 1 महिना. पण आपल्याला कुठे पैसे टाकायचे, आपल्याला कुठे डॉक्टरकडे जायचं. करायचं. काहीच नाही झालं तर ध्यान तर होणारच आहे चंद्राचं. त्राटक तर होणारच आहे आपलं. ठीक आहे. चल तर ही एक गोष्ट चंद्र आपल्याला मदत करतो. झोपण्यापूर्वी मी जसं सांगितलं झोपण्यापूर्वी आपली चंद्रनाडी ॲक्टिव्हेटच पाहिजे.
पण याच्याबद्दल जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी गुरुवारी सांगेल की याचा नेमका फंडा काय असतो. आता चंद्रनाडी म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. चंद्रनाडी तुमची जेव्हाच ऍक्टिव्हेट होईल जेव्हा तुम्ही खोलवर श्वास घेता. खोलवर श्वास घेत आहात म्हणजे नाभीतून श्वास घेतात. नाभीतून श्वास घेतात म्हणजे समान वायू आणि अपान वायू. जेव्हा आपले समान वायू आणि अपान वायू तीव्र असतील, आता मी पंचवायूमध्ये जात नाहीये, तो कम्प्लीट वेगळा टॉपिक आहे, पण फक्त तुम्हाला माहिती पाहिजे, जर त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. आपलं शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं आहे, 5 वायूंनी बनलेलं आहे. प्राणवायू, उडानवायू, व्यानवायू, समानवायू, अपनवायू. 5ही वायूंचं बॅलन्स पाहिजे. पण जर चंद्रनाडी ऍक्टिव्हेट पाहिजे असेल किंवा शांतता व्हायची असेल किंवा डिसिजन चांगले घ्यायचे असतील किंवा नातं जुळायचे असेल, तर आपल्याला समान वायू आणि अपान वायू या गोष्टी चांगल्या पाहिजे. आणि ते केव्हा होईल, जेव्हा आपण आपला मोठा श्वास आपण आपल्या नाभीतून घेऊ. म्हणून दीर्घ श्वसन खूप महत्वाचं. तुम्ही एकदा सहज ऑब्झर्व करा, तुमची सूर्यनाडी जेव्हा ऍक्टिव्हेट असेल जेव्हा तुम्ही वरच्या वर श्वास घेत असाल, खूप फास्ट श्वास घेत असाल, आणि चंद्रनाडी जेव्हा ऍक्टिव्हेट असेल तेव्हा तुमचा श्वास फार संथ असेल, स्लो असेल. याचा अर्थ तुम्ही पोटातून श्वास घेता, डीप ब्रिदिंग घेताय, डीप ब्रिदिंग सोडता. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पोटातून श्वास घ्याल तेव्हा तेव्हा बाय डिफॉल्ट तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेटच असेल. आणि जेव्हा जेव्हा तुमची सूर्यनाडी ऍक्टिव्हेट आहे, तुम्ही आता लिहून पाठवलेलं, तेव्हा तेव्हा तुम्ही वरच्या वरच श्वास घेत होते. आता तुम्ही हे ऑब्झर्व नाही केलं, आता याच्या पुढे हे ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. तर मला सांगायचा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा आपण सकाळी डीप ब्रिदिंग करतो तेव्हा शक्यतो सकाळी डीप ब्रिदिंगला नाही होणार, कारण लगेच आपण एक्सरसाइज पण करतो तर सूर्य लगेच ऍक्टिव्हेट होऊन जात असेल. पण सांगायचा अर्थ की जेव्हा आपण पोटातून श्वास घेतो तेव्हा चंद्रनाडी इझिली ऍक्टिव्हेट होते किंवा शांत होतं आपण. ठीक आहे. चलो, तर पोटातून श्वास घेणं खूप महत्वाचं. पोटातून जोवर श्वास घेत नाही तोवर आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ऍक्टिव्हेट होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा आपण पोटातून श्वास घेतो तेव्हा आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम कशी ऍक्टिव्हेट होते त्याच्या मागचं सायन्स समजून घेऊया. आपण रेस्ट अँड रिपेअर मोड मध्ये कसं जातो ते समजून घेऊया. अॅमायग्लॅडा याचं नाव आपण ऐकलंय, याच्याबद्दल आपण पहिले पण बोललो. कुठे बोललो होतो आणि कशाबद्दल बोललो होतो? बताओ. आपण भावनांना नियंत्रण त्याच्याबद्दल बोललो होतो. माय गॉड, कधी तो ऍक्टिव्ह होते त्याच्याबद्दल. व्हेरी गुड. अजून एकदा बोललो होतो आपण. बताओ. हिंड येतो, हिपोकॅम्पस. हम्म. हिपोकॅम्पस कुठे बोललो होतो आपण? कोणत्या सत्रात बोललो होतो? कोणत्या सत्रात याचा? वॉकिंग वॉकिंग व्हेरी गुड. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तेव्हा मी बोललो होतो, आता आठवत नसेल, की वॉकिंग केल्यावर आपल्याला शांत का वाटतं, रिलॅक्स का वाटतं, आपल्याला फ्रेश का वाटतं वॉकिंग केल्यावर, सकाळी सकाळीच आपण का चालतो, किंवा रात्री एकदम जेवल्यावर का वाटतं जेव्हा एकदम शांतता झाली असते. कारण आपला जो हिपोकॅम्पस असतो तो अॅमायग्लॅडाला कंट्रोल करत असतो. आणि अॅमायग्लॅडा हा आपल्या मेंदूतला असा भाग आहे जो आपले इमोशन्स कंट्रोल करतो. तर इमोशन्स कंट्रोल झाले म्हणजे जे काही आलं, विचार झाले वगैरे ते. आणि हा अॅमायग्लॅडाचा जो ॲक्युप्रेशर पॉईंट असतो तो तुमच्या इथे. आता तुम्हाला याचं उत्तर कळेल की सूर्यनमस्काराला मी तुम्हाला इथे हात का करायला लावतो. आपला जो शेवटचा जो पिंजरा आहे, पिंजरा जो शेवटच्या बोटात का ठेवायला लावतो, तिकडे आपला अॅमायग्लॅडाचा ॲक्युप्रेशर पॉईंट असतो. तर अॅमायग्लॅडा वरती चंद्रनाडी काम करते, म्हणजे मॉडर्न सायन्स नुसार सांगतोय तुम्हाला. तर अॅमायग्लॅडा वरती आपले सगळे भावना असतात, त्याच्यामध्ये आपले इमोशन स्टोर असतात. जुन्या काय जे काही आठवणी असतील, चांगल्या आठवणी, वाईट आठवणी, ट्रॉमा असतो, कोणाला एखादी मेंटल लहानपणी ट्रॉमा झालेला असतो, तरुण वयात ट्रॉमा असतो, हा सगळा आपल्या अॅमायग्लॅडामध्ये अटकलेला असतो. आठवणी असतात, मेमोरीज असतात, ह्या सगळ्या आपल्या अॅमायग्लॅडामध्ये असतात. तर ह्या अॅमायग्लॅडावर ही पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम काम करते. आणि जेव्हा जेव्हा आपला चंद्रस्वर ऍक्टिव्हेट असतो तेव्हा तो डायरेक्ट अॅमायग्लॅडावरती काम करतो. त्याच्यामुळे अॅमायग्लॅडावरती तुम्हाला आता पोटाचा आणि मेंदूचा कसा संबंध असतो मी तुम्हाला पहिले पण बोललो होतो, खूप महत्वाचे. आपल्याला जेव्हा एखाद्या परीक्षेला जायचं, मी सांगितलंय का हे, परीक्षेला जायचं असतं ते आपल्या दही भात का गोड का खाऊ घालायचे, की दही का द्यायचे, की सैन्याला युद्धाला जायच्या पहिले काहीतरी आपण त्याला गोड खाऊ घालायचे किंवा दही द्यायचे पहिले, फार जुन्या काळात. आता तर कोणी काही देत नाही, कोणाला काही पडली नाही.
पण परीक्षेला जायच्या पहिले, काय द्यायच्या पहिले दही देत असतील. याच्या मागचं कारण काय? काही तर सायन्स असेल. मुंह मीठा करके जाना. व्हॉट इज मीन बाय मुंह मीठा करके जाना? ऊर्जा वाढण्यासाठी अजून? ऊर्जा ऊर्जा वाढण्यासाठी ओके, अजून? जर मला परीक्षेला जायचं आहे, आता दोन कॉन्ट्रडिक्टरी आहे बरं, दोन विरोधाभासी स्टेटमेंट आहे, माझेच दोन विरोधाभासी स्टेटमेंट आहे, लक्ष देऊ नये का. जर मला परीक्षेला जायचं आहे तर मला मी काम पाहिजे की एनर्जेटिक पाहिजे? माझी उद्या बोर्डाची परीक्षा आहे. शांत पाहिजे. शांत पाहिजे. एक शांत म्हणतो माइंड शांत, एक पाहिजे. म्हणतो एनर्जेटिक. शांत माइंड पाहिजे. एनर्जेटिक ओके. पाहिजे, एनर्जेटिक. एनर्जेटिक पाहिजे. और बाकीच्या ताई? मन स्टेबल. स्टेबल पाहिजे. स्टेबल, शांत किंवा एनर्जेटिक, मला या दोन याच्यातच पाहिजे, एक तर शांत किंवा एनर्जेटिक. एनर्जेटिक दादा. एनर्जेटिक, ओके. अजून? दादा शरीर आपलं एनर्जेटिक पाहिजे आणि मन शांत पाहिजे, तर आपण शांततेने नीट पेपर लिहू शकतो. पेपर द्यायसाठी शरीराचं काय काम आहे? पेन मग फास्ट लिहायसाठी? हाताने वगैरे लिहिणार ना आपण, मग तसं ऍक्टिव्ह पाहिजे आपण. ओके, तर अजून? पटापट लिहून कम्प्लीट करू ना आपण पेपर टाइमच्या. ओके, अजून? ठीक आहे, चलो. और सीमा ताई? माझं नेट गेलं होतं, परत डबल सांगा ना. अच्छा, नेट मी कोण सांगेल बाहेर सीमा पडली ताईंना? होती, त्यामुळे मला सीमा समजलं ताईंना नाही. कोण सांगेल माझा प्रश्न? पहिला प्रश्न माझा असा होता, पहिला प्रश्न मी सांगतो, दुसरा प्रश्न कोणतरी सांगा. पहिला प्रश्न माझा असा होता की जे आपण आतापर्यंत एक प्रथा होती, प्रथा म्हणा, आता तो कोणी पाळत नाही, की परीक्षेला जायच्या पहिले किंवा युद्धावर जायच्या पहिले किंवा सैन्यावर किंवा जे राजे राजवाडे लोक तेव्हा सैन्य त्यांच्या युद्धाला जायचे तेव्हा दही साखर खाऊ घालायचे किंवा मुंह मिठा करके जावा असं म्हणायचे, काहीतरी तोंड गुळाचा खडा देऊन द्यायचे. त्याच्या मागे काय कारण होतं, हा माझा प्रश्न होता. दुसरा प्रश्न मी असा विचारला की मग मी परीक्षेबद्दल आलो की परीक्षेला जाताना मग माझ्या एनर्जेटिक पाहिजे की शांतता पाहिजे? त्याच्यावर उत्तर चालू सगळ्या त्यांचे. येस विनोद. शांतता. दादा शांत पाहिजे, शांत पाहिजे, कारण दही आणि साखर हे माइंड आणि बॉडी दोन्हीला शांत करून एकदम पीस माइंडने काय जो पेपर आपण लिहू एकाग्रपणे. पण मी इतकं शांत झालो की मला पेपर लिहिता लिहिता डुलक्या लागायला लागल्या. मग त्याच्यासाठी साखर आहे ना, साखर कसं म्हणजे एनर्जीचं पण काम करते ना, आणि दही शांत तर- एकदम थंड. आता याच्यात लक्षात तुम्ही घ्या, सांगा. आता मी कोणाचा बीपी लो होतो पटकन, तर आपण त्याला थोडं साखर देतो, म्हणजे एनर्जी मिळते ना बॉडीला. हा, तर ती कम्प्लीट वेगळी गोष्ट आहे. बीपी आणि शुगर त्याच्यामध्ये साखर द्यायचं सायन्स वेगळे. साखर ज्यांना डायबिटीस होते, ज्यांना हायपो होतो त्यांना साखर का देतो? कारण साखरेची पातळी कमी होते त्यांची. साखरेची पातळी झाल्यावर आपण साखरेचा खडा देतो, त्याच्यामुळे मग त्यांची लगेच साखर रिकवर होते, इन्सुलिन रिकवर होते आणि त्यांना नॉर्मल येतो. आणि तसंच बीपीचं असतं. पण याच्यामध्ये आता परीक्षेबद्दल आणि सैन्याबद्दल काय होतं ते मी आता समजून घ्या. आता दोन परत गोष्टी. आता नेहमी आता प्रॉब्लेम काय होतो की आपली गडबड तीच होते आणि हीच मॉडर्न सायन्समध्ये होत गेली की आपण आपल्या मनाला आणि शरीराला कधी वेगळं समजलंच नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहे. म्हणून चंद्र आणि सूर्य ह्या वेगळ्या गोष्टी. आतापर्यंत आपण चंद्र आणि सूर्य हे मिक्स करून घ्यायचो आणि तेच होतं. आता जर मला परीक्षेला द्यायचं असेल तर सुनंदाताई पण बरोबर आहे, तेजलताई पण बरोबर. जर माझं मन शांत नाहीये, जर माझे विचार शांत नाही, तर मला उत्तर आठवणार नाही किंवा बरोबर जे पाहिजे, ज्या वेळेस पाहिजे किंवा जसे पाहिजे वैद्य लिहिलेले ते तसे मी आठवू नाही शकणार. पण नुसतं उत्तर आठवून जर मी वहीवर आठवून जर वेळेवर संपवूच नाही शकलो किंवा जे काही माझे अक्षर चांगलं नाही काढू शकलो वगैरे, तर त्याला काही अर्थ नाही. किंवा व्हाईस वर्सा, मी किती पण फास्ट लिहिलो पण मला आठवलं नाही, तर आपल्या शारीरिक ऊर्जा पण पाहिजे आणि मानसिक शांतता पण पाहिजे. शारीरिक ऊर्जा हे एक वेगळ्या टर्मवरती जाते आणि मानसिक शांतता ही वेगळ्या टर्मवरती जाते. मानसिक हे काम करतं चंद्र, शारीरिक हे काम करतं सूर्य. आता जी आपल्याला दही दिली जायची, दही हे काय आहे? म्हणजे
तुम्ही ऐकलं असेल B12 साठी दही देतात, ज्यांना B12 ची डिफिशियन्सी, ते दहीने काय होतं? लाल लाल रक्तपेशी वाढतात. हो, पण दहीचा एक खूप फंडामेंटल गुणधर्म आहे. थोडं मी थोडं बाहेर जातोय स्वर विज्ञानाचा, पण मला असं वाटतं की हे तुम्हाला माहित पाहिजे. दह्याचा काय दही गट बॅक्टेरिया डेव्हलप करते. हा दह्यामध्ये गट बॅक्टेरिया दही डेव्हलप करते. आता गट Yes. बॅक्टेरिया, आता तर मॉडर्न सायन्स पण एक्सेप्ट करते की गट्स आणि ब्रेन हे डायरेक्ट कनेक्टेड आहे. डायरेक्ट कनेक्टेड कसं आहे? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम थ्रू, म्हणजे आपल्या चंद्रनाडीने कनेक्टेड आहे. तुम्हाला मी त्याचं उदाहरण देतो. तर मला माझा मेंदू काम चालवायचा आहे. तर मेंदूला त्या दिवशी मी एकदम परीक्षेच्या पहिले मसाज देऊन मसाज खूप दिला, मस्त एकदम चंपी करून आलो, तर माझा मेंदू चालेल का? नक्कीच 5-10% चालेल, पण मी मेंदूपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही. मग मेंदूपर्यंत डायरेक्ट पोहोचायसाठी मग काय करायचे? आपल्या पूर्वज दही द्यायचे की तुमच्या गट्स बॅक्टेरिया डायरेक्ट गट बॅक्टेरिया एस्टॅब्लिश होतील आणि तुमचा मेंदू काम करेल. आणि साखर दिली जायची तेच, की साखर तर ऊर्जेचं. साखर शारीरिक तर आपल्याला सगळंच कळतं, प्रॉब्लेम आहे आपल्याला मानसिक कळत त्याच्यामुळे की तुम्हाला तुमच्या मेंदूपर्यंत, जसं मी तुम्हाला सांगायचो पहिल्याच दिवशी बोललो, आपण हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून पोटऱ्यांचा व्यायाम करू. डोक्यापर्यंत पोहोचायचं असेल तर गुडघ्यांचा व्यायाम करू. तसंच मेंदूपर्यंत पोहोचायचं असेल तर आपण गट्स बॅक्टेरियावरती काम करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अजून एक आता मी उदाहरण देतो, तुम्हाला कदाचित हे रिलेट होईल. ज्या दिवशी तुम्हाला खूप टेन्शन येतं, टेन्शन म्हणा, एन्झायटी म्हणा, अचानक तुम्हाला आता फोन आला. मला फोन आला की माझ्या घरी 10 ते 15 पाहुणे येत आहेत. एकदम कसं करू, काय आवरू, घर आवरू, काय करू, पटापट, पटापट. आणि सगळ्यात पहिले आपल्याला लॅट्रिनला जायला होतं किंवा अ, लघवीला जायला होतं. हा अनुभव आला असेल बऱ्याचपैकी 80% 90% आला असेल. कोणाकोणाला आलेला आहे? आज काय होतं? आता मला तर असं तर अचानक तर काही नाही, की पाहुणे आले ऐकल्यावर अचानक माझं जेवण खूप पचून गेलं आणि आता मला बाहेर पडायचंय. की अचानक तर खूप पाणी माझं हे झालं असेल आणि आता माझी लघवी बाहेर पडली. तर कुठेतरी मला हे सांगायचंय, की कुठेतरी आपला मेंदू आणि आपलं गट्स हे डायरेक्ट कनेक्टेड आहे. जर मला काही टेन्शन आलं किंवा काही आलं किंवा परीक्षेला पण जर परीक्षेची फार एन्झायटी असेल किंवा दुसरी गोष्ट असेल, तर सगळ्यात पहिले मी वॉशरूमला जायला होईल आणि मग मला थोडी शांतता येईल. त्याला आपण म्हणतो की प्रेशर रिलीज. ऍक्च्युअली आपल्याला मेंदूचे प्रेशर रिलीज करायचं असते. मेंदूची एन्झायटी रिलीज करायची असते. पण मेंदूचे प्रेशर डायरेक्ट हवा पुश करू शकतो का? नाही. मग ते आपण वॉशरूमला जाऊन आपलं पोटाचे प्रेशर रिलीज करतो. सांगायचा अर्थ मला हे होतं, की आपले गट्स बॅक्टेरिया आणि मेंदू हे डायरेक्ट कनेक्टेड असतात. जर तुम्हाला मेंदूला कुठे काहीतरी कन्फ्युजन असेल, तर पहिले तुम्हाला लूज मोशन होतील. पहिले तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल किंवा जर पोट खराब झालं, तर तुमची विचारसरणी कुठेतरी बिघडेल. आणि हेच काम मी याच्यावरती भर याच्यासाठी दिला, की चंद्रनाडी याच्यावरती खूप डिटेलमध्ये काम करते. चंद्रनाडी का डिटेलमध्ये काम करते? कारण आपण पोटातून श्वास घेतो. त्याच्यामुळे आता हे सगळे आपण फायदे सांगितले. आता चंद्रनाडीचे काही नुकसान पण आहे. नुकसान म्हणण्यापेक्षा चंद्रनाडी खास करून अशा वेळेला वापरली नाही गेली पाहिजे. सगळ्यात पहिले ज्यांना ऑलरेडी डलनेस वाटतो, ज्यांना ऑलरेडी दिवसभर थकान वाटते, दिवसभर झोपच येत राहते, जांभळ्या येत राहतात, त्यांनी शक्यतो चंद्रनाडीसोबत खिलवाड करू नये. ज्यांचं डायजेशन नेहमी वीक आहे, नेहमी ब्लोटिंग होते वगैरे, त्यांनी चंद्रनाडीसोबत खिलवाड करू नये. चंद्रनाडी सगळ्यात महत्वाची असते. चंद्रनाडी जर खूप ऍक्टिव्हेट असेल ज्यांची तर त्यांना लगेच व्हायरल इन्फेक्शन होतील, लगेच सर्दी होईल, लगेच व्हायरल इन्फेक्शन होते. कारण बॅक्टेरिया जे असतात ते नेहमी शीतलतेमध्ये जास्ती येत असतात. म्हणून थंडीमध्ये आपण जास्ती आजारी पडतो आणि जास्ती रिकव्हर पण होतो. कारण बॅक्टेरियांना थंड वातावरण हे अनुकूल असतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे भौतिक याच्यात जो कोणता व्यवसाय करायचा असतो, कोणताही आपला हसबंडचा असो, आपल्या घरातला असो वगैरे, जर तो व्यवसाय होत असेल तर तो चंद्रनाडीत नेहमी मंदावतो. आता याचा अर्थ काय? एखादी डील करायची मला. आज मला अ, पंतप्रधान मोदींशी भेटायला जायचंय. मला आला की तुम्हाला भेटायचंय. एखादी मोठी डील असो, फायनान्शियली मोठी बिझनेस, किंवा जर तुम्ही एखादी घर घ्यायला जात असाल, एखादी कार घ्यायला जात असाल, म्हणजे सांगायचा अर्थ की एखादी इकॉनॉमिकली गोष्टी करत असाल किंवा फार मोठी वन्स इन अ लाईफ मुव्हमेंट करत असाल, तर त्या दिवशी ती चंद्रनाडीमध्ये करायची नसते. चंद्रनाडी आणि सुषुम्नेवरती. सुषुम्नेच्या वरती मी बोलेल, पण ती चंद्रनाडीमध्ये करायची नाही. नाहीतर ती गोष्टी काही कारणास्तव फेल होईल. कारण त्याचं काम तो गुणधर्म नाहीच आहे. चंद्राचा गुणधर्म हा नेहमी प्रॉस्पेरिटी हा गुणधर्म नाहीये चंद्राचा. चंद्र हा नेहमी तुम्हाला स्लो डाऊन करेल. जे काय असेल, तुम्ही व्यवसाय असेल, तुमचं जे काय असेल, शारीरिक गोष्ट असेल, हे तुम्हाला स्लो डाऊन करेल. तर
जर मी आज एखादी डील करत असेल, एखादी आज खूप महत्वाची परीक्षा देत असेल, खूप मोठी जे काय असेल तुमच्या आयुष्यातला मोठा प्रसंग, ऑपरेशनला जात असाल, तर शक्यतो काळजी घ्यायची की माझी चंद्रनाडी ऍक्टिव्हेट आहे का बघायचं असेल तर एक 15-20 मिनिटं थांबून जायचं. आपली ऑटोमॅटिकली दुसऱ्या याच्यावर न काही करता ऍक्टिव्हेट होऊन जाईल. मग तेव्हा पुढच्या गोष्टीला शक्यतो हे करायचं. पण आता हे प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल पॉसिबल नाही. पण आयुष्यात एक कोणती तरी अशी गोष्ट येतेच की जी खूप महत्वाची असते. त्याला मात्र ही काळजी घ्यायची. ठीक आहे. अशा रीतीने माझ्या मते चंद्रनाडी, मला एकदा चेक करून घ्या, अशा रीतीने चंद्रनाडी ही झालेली आहे. हा, चंद्रनाडी आता कशी सक्रिय करायची त्याच्याबद्दल बोलूया. आता या सगळ्यांची शॉर्ट ट्रिक मी गुरुवारी देणार आहे. हे तर टेक्निकल आहे, पण याची शॉर्ट ट्रिक मी सगळ्यांना गुरुवारी सांगणार. चंद्रनाडी सक्रिय करण्याची एक पद्धत, जसं मी सांगितलं, पोटातून श्वास घेतला तर बाय डिफॉल्ट चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होईल. श्वास मोठा असला तर चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होईल. तर श्वास घेताना एक काळजी घ्यायला पाहिजे की श्वासाचा आवाज यायला नाही पाहिजे, श्वासाचं घर्षण नको व्हायला पाहिजे. आता आपण जो श्वास घेतोय ना तर आपलं घर्षण होते. आता मी बोलतो तर माझं डेफिनेटली होतं, माझी सुरत ऍक्टिव्हेट असेल तर श्वासाचं घर्षण होता कामा नये. श्वासाचं घर्षण झालं म्हणजे तुमचा श्वास हा शॉर्ट होतोय. तर आणि त्याच्याऐवजी चंद्रभेदन, ह्याचं सकाळी मी तुम्हाला शिकवलेलं आहे की चंद्रभेदनने जर वारंवार चंद्रभेदन केलं तर तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होईल. याच्या व्यतिरिक्त अजून बाकी मेथड्स आहे ते मी गुरुवारी सांगेल शॉर्ट ट्रिक्स. पण आता नियमानुसार या गोष्टींनी आपण चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करू शकतो. आता चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करताना कोणाची 5 मिनिटात होईल, कोणाची 10 मिनिटात होईल, कोणाची 15 मिनिटात होईल. प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार असतं, प्रत्येकाच्या शरीरानुसार असतं. असं बोलून चंद्रनाडी आता आपली इथे संपलेली आहे. याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचार. बरोबर चंद्रनाडीला 1 तास लागला. आपण हळूहळू 2च्या ऐवजी 3 लेक्चर घेऊ, काही प्रश्न नाही. येस, सुनंदाताई. दादा, मी जे मार्क केले 18 दिवसात माझी चंद्रनाडी खूपच कमी वेळा ऍक्टिव्हेट होती. असते. तर चंद्रनाडी आता मुद्दामून आपल्याला ऍक्टिव्हेट करायची. तुम्हाला माझं मस्तकच ते होतं की तुम्हाला दाखवून द्यायचं. तर चंद्रनाडी मुद्दामून संध्याकाळी ऍक्टिव्हेट करायची, दुपारी ऍक्टिव्हेट करायची, चंद्रभेदन करायचा, दीर्घ श्वसन करायचं. भले चंद्रनाडी ऍक्टिव्हेट हो का नको, मला परीक्षेत पहिला नंबर येणं हा माझा नक्कीच उद्देश आला पाहिजे. माझी चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असणं हा माझा उद्देश असला पाहिजे. पण त्याच्यासाठी पहिला नंबर यासाठी मला रोज अभ्यास करावा लागेल. आता अभ्यास केल्यावर चान्सेस वाढून जातील की माझी चंद्रनाडी मला पहिला नंबर येईल परीक्षेत. पण इट इज नॉट नेसेसरी की माझा पहिला नंबर येईलच. पण पहिला नंबर यासाठी मेहनत करणं हे आपलं काम आहे. तसं चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी डीप ब्रिदिंग, दीर्घ श्वसन हे करत राहायला पाहिजे. हे हळूहळू हळूहळू केलं तर हळूहळू तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल. नाही पण झाली इनके चंद्रनाडी ऍक्टिव्हेट तर तुम्ही कुठेतरी त्या मार्गावर आहे, म्हणजे पहिल्या क्रमांक यायच्या मार्गावर आहे. ओके. आता तुम्हाला हा थोडा जास्ती सराव करायचा मुद्दा म्हणून. कारण मी 6:15 जेवते, म्हणजे 6:15च्या आधी, आणि त्याच्यानंतर मी वॉकला जाते. वॉकहून आल्यावर मग माझ्या लक्षात येतं की आपल्याला रात्री नाही करायचे, संध्याकाळी बघायचे. तर ती माझी तर सूर्यनाडीच चालू असते तेव्हा तर. आणि सकाळी आता उठल्यावर पण म्हणजे बरेचदा असं मला जाणवतं की माझी उजवीच नाकपुडी जास्त व्यवस्थित हे होती डावीपेक्षा. बरोबर होतं, हे सगळ्यांचं होतं. आपल्याला हे बघा, हे जे मी सगळी सांगितलं की यावेळेला हीच पाहिजे, त्यावेळेला तीच पाहिजे, ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. जर तसं असतं ना तर आपण सगळे स्वरात साक्षात माहेश्वरा, आपण महेश्वर असतो. स्वराला जिंकलो असतो ना आपण, आपल्यानुसार जर स्वर चालला असता तर. म्हणून मी सुरुवातच ती केली आणि शेवट पण तीच करणार आहे. आपण महेश्वर असतो. आपण महेश्वर नक्कीच नाही, आपण नॉर्मल मनुष्य आहे. पण आपलं काम आहे की महेश्वर व्हायचं. आपलं काम आहे परीक्षेत पहिला नंबर व्हायचा. आपलं प्रयत्न करणं हे काम आहे. तर तुम्ही काय करा सुनंदाई, जे तुमची 4-3:30ला ट्युशन असते ना तर थोडं अर्धा तास पहिले, 3 तास पहिले डीप ब्रिदिंग करा. ओके. 3 वाजता. झोपून करा. हा, जे काय तुमचं, म्हणजे तुमची 4 वाजता असते वाटतं ना शिकवणी, 3:30. 3:30ला ना, मग 3 तास. आता तुम्ही तुमच्या दिवसाची दररोज अशी दिनचर्या असली पाहिजे की 3 ते 3:30 तास चंद्रनाडीवर ऍक्टिव्हेट व्हायसाठी नव्हे, फक्त स्वतःसाठी डीप ब्रिदिंग करत राहायची. ही जसं 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 करत राहाल तसं तसं एक वेळ येईल की चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे. आता तुमचं वय किती आहे? 69. 70 पकडूया कॅल्क्युलेशनसाठी. 70 वर्षापासून तुमचा श्वास हा इरिव्हर्सिबल चालू आहे. चंद्राच्या ऐवजी सूर्य, सूर्याच्या वेळेला चंद्र. तर 70 वर्षाचा हा 7 वर्षात पण चंद्रनाडी ऍक्टिव्हेट झाली तर तुम्ही लढाई जिंकली. पण तसं नाही होत, हळूहळू खूप दीर्घ सराव लागतो. 70 वर्ष इज ह्यूज टाइम. तर आपलं काम आहे की पहिले परीक्षेचा पहिला नंबर यासाठी मेहनत करत राहायला पाहिजे. नक्कीच
जो मेहनत करेल तो नाही पहिला ना तर तिसरा तरी येणार आहे. जसं आता आपला श्वास, आपल्या घरच्यांचे श्वास नक्कीच 20च्या वरतीच आहे किंवा 20च आहे. आता तुम्ही मेहनत केली म्हणून तुमच्या 14-15 वरती आला. तसंच मेहनत केली तर हळूहळू कमी यावरती येईल. तर आता आपली तशी दिनचर्या शेड्यूल करायची. तेजलताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला चंद्रनाडी जास्त ऍक्टिव्हेट होते म्हणून थकवा येतो. सूर्य ऍक्टिव्हेट पाहिजे. चंद्र म्हणजे तुम्ही मनात आहे. एक तर तुम्ही खूप विचार करत असाल किंवा कोणत्या तरी गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल, कोणती तरी एखादी गोष्ट सतत असेल. आता ती तुम्हाला जाणेल कोणती गोष्ट असेल, काय असेल, घरातलं काही टेन्शन असेल, स्वतःबद्दल असेल, मुलं बाळांचं असेल, ह्या गोष्टींमध्ये कदाचित तुम्ही खूप गुंतलेले असाल. त्याच्यामुळे कदाचित चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असेल आणि त्याच्यामुळे कदाचित थकवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला जो परवा कदाचित होऊ शकतो, 110% नाही, प्रोबॅबिलिटी, मी अशा काही गोष्टी प्रोबॅबिलिटीने बोलतोय, जो परवा आपला फोन झाला पोटाच्या मोशन्सचा वगैरे, तो पण कदाचित याच्यामुळे होऊ शकतो. येस सीमाता. दादा, आता माझं जे पाठवलेले आहेत ना चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, तर याच्यात सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्ह आहे माझी. पण ज्या दिवशी मी मौन केलं ना त्या दिवशी मला चंद्रनाडी म्हणजे मध्ये मध्ये ऍक्टिव्ह, काही 2-3 ठिकाणी ऍक्टिव्ह झाले. प्लस सरावानंतर थोडे 1-2 वेळेस मला चंद्रनाडी ऍक्टिव्ह दिसली. म्हणजे थोडस सरावामुळे ते ऍक्टिव्ह झालं. आणि मौन मध्ये ऍक्टिव्ह व्हायचं काय कारण असू शकतं? आपण म्हणजे त्यावेळेस शांत असतो, बोलत नाही, त्याच्यामुळे ऍक्टिव्ह झाले असेल का? मौन मला आणि तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कोण सांगेल की मौनमुळे आपली चंद्र काय ऍक्टिव्हेट होतं? आपण बोलत नाही ना दादा त्या दिवशी. बोलत नाही तर काय होतं? बोलत नाही, श्वास आपले प्रॉपर घेतले जातात. अजून विचार काय जास्त होतं? येत नाही. विचार जास्त येत नाही. विचार केव्हा जास्ती आहे? विचार का जास्ती येतात आपल्याला मग? मन शांत नसतं म्हणून. दादा, याला असं बघा. हा, येस पिनाता. आता तुम्ही सांगितलंय ना माइंड आणि पोटाचं जे कनेक्शन आहे, त्या दिवशी पोट पूर्ण रिकाम असल्यामुळे ते कनेक्शन जास्त असं हे असं म्हणतो असं व्हेरी गुड, स्ट्रॉंग. व्हेरी व्हेरी गुड. हे पहिलं कारण. 2 कारण आहे. त्यातलं पहिलं कारण हे. दुसरं कारण वैशाली त्यांनी सांगितलं. आता दुसरं कारण, आता विचार काय येतात म्हणून मी तुम्हाला सांगतो. मौन त्या दिवशी, उपवासच्या दिवशी आपल्याला शांत का वाटतं, एकदम असं थंड, असं वाटतं की उपवास सोडूच नाही. म्हणजे जर भूक लागली नाही, भुकेचा जर भाग वेगळा केला, जर थोडा अशक्तपणा, तो जर भाग वेगळा सोडला, तर आपण एक वेगळ्या नशेत असतो. नशा म्हटली तर बरोबर शब्द आहे. ठीक आहे. तर ते का होतं? तर आपले विचार काय येतात मुळात हे समजून घेऊया थोडं. ठीक आहे. विचार काय येतात? जर आता मी वीणाताईंशी बोललो, वीणाताईंची एखादी गोष्ट मला खूप आवडली, तर मी विचारांमध्ये जाईल, अरे किती मस्त बोललाय, अरे वा वा वा, मी खरंच खूप चांगला शिकवत असेल. किंवा वीणाताईंनी मला एखादी असं गोष्ट बोलली, अरे काय, तर अरे मी काही चांगलं शिकवत नाही का, किंवा काय वगैरे. म्हणजे चर्चा केल्याने विचार उत्पन्न होतील. जेव्हा चर्चा होतील तेव्हा विचार उत्पन्न होतील. चर्चा झालीच नाही तर विचार उत्पन्नच होणार नाही. कोण आपल्याशी कसं बोलतो, काय बोलतो, मोठ्या आवाजाने बोलतो, छोट्या आवाजाने बोलतो, वाईट बोलतो, चांगलं बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावरच होतात ना उत्पन्न. तर त्या गोष्टी आपल्या कम्प्लीट ऑफ असतात. म्हणूनच एक कारण आहे की व्हॉट्सअप पण आपण बंद ठेवतो. कारण जरी फिजिकली बोललं नाही तरी व्हॉट्सअपने पण विचारांची देवाणघेवाण होणार आहे. काही मेसेज आला कोणाचा, पटकन आला वगैरे, तर सगळ्यात काम तर आपलं डोकं चालू करतं ना. भले तुम्ही मौनवर आहात, मी व्हॉट्सअपने बोलतोय, मला आता काही अचानक मेसेज आला, तर माझं तर पहिलं डोकं चालू होईल ना, माझे विचार चालू होईल. भले माझे मौन तुटणार नाही, उपवास तुटणार नाही, आणि डोकं चालू झालं म्हणजे विचार चालू होईल. मग आपण या गोष्टी कम्प्लीट का डिस्ट्रॉय करतोय? कारण आपलं विचार बंद करतो. आणि जसं विचार बंद झालं म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही चंद्रावरती काम केलं. म्हणून आपण म्हणून मी तेच आता सुनंदा त्यांना सांगत होतो की म्हणून आपला अभ्यास हा करत राहायला पाहिजे. उपवास, मौन, प्रत्येक गोष्टींचं कारण तुम्हाला तुमची मिळतील. का आपण उपवास का केला, आपण मौन का केलं, आपण दीर्घ श्वसन का घेतलं, आपण कम्प्लीट श्वास सोडून कम्प्लीट हे का घेतला. मी नुसतं प्राणायाम घेऊ शकलो असतो, नुसतं कपालभाती, नुसती भस्त्रिका घेऊ शकलो असतो, पण प्रत्येक श्वासाच्या वेळेला का घेतो, प्रत्येक श्वासाच्या वेळेला का सोडतो, त्याची ही सगळी उत्तर आहे. अजून काही प्रश्न? दादा, किती वेळा दीर्घ श्वसन करू मी दिवसातून? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं व्हायलाच पाहिजे. किती दुपारी वेळा किती वाजता करू? जेवण होतं? 12 वाजता, 12, 12:15. 3 ते 3:15 करा, म्हणजे 15 मिनिटं तुम्हाला आवरायला भेटून जातात ट्युशनच्या पहिला.
आणि मी आपलं प्रॅक्टिस झाल्यावर पण एक 10 मिनिटं तरी तेव्हा करते. पण तेव्हा जितकं कराल तेवढं चांगलं आहे. याला कुठेही कोणत्याही गोष्टीला नुकसान नाही. फक्त आसनांना वेळेचं बंधन असतं. कारण आसनामध्ये मान लचकू शकते, पाठ लचकू शकते, कुठेतरी अनावश्यक ताण येऊ शकतो. तर आसनांना बाकी प्राणायामाला झालं, ध्यानाला झालं, योगनिद्रा झालं, ताटकला झालं, त्याला बंधन नाहीये कोणत्याही गोष्टीमध्ये. ओके. मला ज्या स्पीडने आपण चाललोय मला असं वाटतंय 2च्या ऐवजी 3 लेक्चर घ्यावे लागणार आहे स्वरविज्ञानावरती. कारण माझं एरवी 10 वाजेपर्यंत म्हणजे 1 तासात चंद्र सूर्य दोघी संपून जातात. अजून आपण चंद्रावर तिथे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. दादा बोलू? बोला ना ताई. मी जेवढे तुम्हाला पाठवलं तर माझे जास्तीत जास्त वेळा चंद्रनाळीच ऍक्टिव्ह असते. तुमचं आरामदायी काम आहे म्हणजे काम आहे एकदम आयुष्य काम आहे याचा अर्थ. जीवन एकदम सही चालू आहे. मनात कुठले विचार नाही, टेन्शन नाही, अलिप्त. असं थोडी आहे. मजाकची गोष्ट नाही. तर सांगायचा अर्थ की पण नक्कीच ऍज कम्पेअर टू ज्यांची चंद्र चालू आहे ते कुठेतरी ज्यांची सूर्य चालू आहे त्यांच्यापेक्षा काम आहे. हे तर 100% होईल. आता 2 कंपॅरिझन असतात. एक तर आपलं दुसऱ्याशी तुलना आणि एक तर आपल्या स्वतःशी तुलना. तर जेव्हा आपली दुसऱ्याशी तुलना कराल तेव्हा नक्कीच तुम्ही लढाई जिंकलेली आहे. पण जेव्हा तुम्ही तुमची स्वतःशी तुलना कराल तर नक्कीच तुम्ही लढाई जिंकले नाही. कधी पण अजून आपलं शांत होणं, अजून देवाकडे जाणं, अजून चंद्रामध्ये जाणं हे आपलं उद्दिष्ट पाहिजे. तर पण आता सूर्यनाडीचं पण मी जसं सांगितलं, सूर्यनाडीचं पण आता जसं आपण आता माझ्या मते ते पुढच्या वर्षीच घ्यावं लागेल, पुढच्या गुरुवारी घ्यावं लागेल. तर सूर्यनाडी पण काही ठिकाणी ऍक्टिव्हेट असायलाच पाहिजे. जसं सुनंदाताईंना मुद्दामून चंद्र ऍक्टिव्हेट करायची तसं तुम्हाला कदाचित मुद्दामून सूर्य ऍक्टिव्हेट करावी लागेल. ठीक आहे? दादा एक प्रश्न आहे. ऍक्च्युली बोला. तो कितपत इथं उच्चार नाही पण ते मनात किती दिवसाचं चालू आहे तर विचारून घेते. अं, काही कम्युनिटीमध्ये आधी जेवायच्या आधी भात खातात आणि नंतर पण खातात. तर त्याच्यामध्ये मागे काय लॉजिक आहे? म्हणजे दही भात किंवा दही साखरचा विषय आला म्हणून विचारते. फॉर एक्झाम्पल कोणती कम्युनिटी? ब्राह्मण. ब्राह्मण कम्युनिटी. ब्राह्मण कम्युनिटी. बरोबर. तिला आता भात ब्राह्मण दूध कम्युनिटी आता दुसरं गोष्ट. आता मला 4 कम्युनिटींचे नावं द्या रॅन्डम तुमच्यानुसार. ब्राह्मण एक घेतला, 3 कम्युनिटीचे नावं द्या अजून रॅन्डम कोणते पण. क्षत्रिय, वैश्य. ते नाही आता आजच्या मग याच्यामध्ये ब्राह्मण तर ठीक आहे. आता समजा आता ब्राह्मण झाला, मग आता दुसरे ब्राह्मण, कोणते असू शकतात? जैन, जैन, मराठा. मराठा. शीख, ईसाई. आपल्या मराठीमध्येच घ्या. दुसऱ्या धर्मात पण नका जाऊ, आपल्या मराठीमध्येच घ्या. ब्राह्मण झाला, अजून मराठा, मराठा, कुणबी, शूद्र. नाही झाले ना, 4. ते नाही माहित. ते नाही, ती चौथं नाही. अजून खूप घ्या ना, नावी घ्या, जैन. कुंभार जैन. समाज घ्या, अजून किती. जैन पण घ्या, चला जैन घ्या. खूप समाजांना नावं नाही, मला फक्त उदाहरण समजायसाठी 4 घ्यायचे. ठीक आहे. हा, आता या 4 समाज कोणकोणते मी परत रिवाइज करतो. पहिलं झालं ब्राह्मण, दुसरं झालं कोणतं मराठा. घेतलं जैन. होतं? मराठा. मराठा. तिसरं कोणतं घेतलं? जैन. जैन. चौथं कुंभार. कुंभार. ठीक आहे. 4 आता तुम्हीच मला उदाहरणं सांगितलं. ठीक आहे. आता या 4 मधले पुरुष इमॅजिन करा. 4 समाजांमधले पुरुष इमॅजिन करा. हा, आता या 4 समाजामधल्या कोणत्या पुरुषाची ढेबरी निघाली असेल? जैन. अजून व्यवसाय करतात ना बसून. ब्राह्मण. अजून ब्राह्मण, कारण पुजाऱ्यांचे म्हणजे असं नाही म्हणायचं म्हणताना सगळे कसं तरी ब्राह्मण आता पुजारी बरेचदा नसतात ना, पण सगळे नाही ब्राह्मण नाही पण पुजारी तरी नसतात. हो पण तरी जास्तीत जास्त म्हणजे आधी आपण जर जुन्या मेजॉरिटी, काळात आपण इकडे पाहिलं मेजॉरिटीने की बोलतोय. आपण इकडे हो मेजॉरिटीने बोलतोय. हा दादा, जेव्हा म्हणजे जर वंश परंपरा जर पाहिली आपण, व्यवसाय पाहिला मुझे तर मुझे ते मुझे जास्तीत रीजन नाही चाहिए, जास्त मुझे रीजन नाही चाहिए. मी पोलिंग घेतोय. 2 ब्राह्मण आले, 1 जैन आले. अजून बाकी कुंभार आता भरपूर शाळेत श्रम असतात, त्यांना नाही येऊ शकत. मुझे पोलिंग नाही, चाहिए. 2 कुंभारांना ब्राह्मण, 1 नाही. नाही. ठीक कुंभारांना आहे. नाही येऊ शकत. पुष्पाताई, ब्राह्मण नाही, कविताताई, मराठा नाही, वैशालीताई, मराठ्यांना वीणाताई. कुंभार आणि मराठा मराठ्यांना नाही, पण नाही, गौड आणि मराठ्यांना मराठा पण नाही. नाही.
यांना घेऊ शकतो. हा, मग आता दोनच ऑप्शन राहिले, जैन आणि ब्राह्मण. आता याच्यामध्ये वोटिंग चालली आहे. मला पोल ग्रुपवर घ्यायचं असेल तर ग्रुप तसं मी घेणार नाही, पण आता सहज आता 2 हाफ हाफ ब्राह्मण, 1 जैन. ब्राह्मण पण आहेत आणि जैन पण आहेत. एक ही उत्तर देना पडेगा. नो डिप्लोमॅटिक. हाँ, ब्राह्मण. एक ही आन्सर. जैन कडे जास्त मत. ठीक आहे. अजून 2 जैन 2 ब्राह्मण. फटाफट. 3 ब्राह्मण, 4 ब्राह्मण, 4 ब्राह्मण. वैशालीताई तुमचे तुम्ही राहिले. ब्राह्मण. 5 ब्राह्मण 2 जैन. हा फरक का जाणवला? याचे उत्तर सीमाताईंच्या प्रश्नांमध्ये. ते चुकीचं खातात म्हणून त्यांच्या ढेबऱ्या जास्ती, म्हणून त्यांना 5 मेजॉरिटीने ते जिंकले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमचे सोप्या भाषेत दिलं मी. त्याच्या मागे विज्ञान नाही सांगितलं, त्याचे तुम्हाला डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स सांगितले. आज कदाचित जर ते बरोबर खात असते तर ते कुंभार आणि मराठ्यामध्ये ते पण कटून गेले असते. मी पण ब्राह्मण आहे, पण मी सांगतो की चुकीचं आहार आहे, जे आहे चुकीचं ते आहे. त्याच्यामुळे त्यांची आता 5 मध्ये मेजॉरिटी जास्ती पडली. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला तुमचं उत्तर सगळ्यांना विचारावं. आणि वास्तविकता आहे की ब्राह्मणांच्या ढेबऱ्या खूप निघतात. ब्राह्मणांचं कोणतं पण बघाल, पुजारी असो की नसो, खायचं प्यायचं भान नसतं, विरुद्ध आहार होतो, भयंकर आहार होतो. आणि एक ब्राह्मणांचे हेरिटेटरीज बघा. जर मी आता मला परत जायचं नाही, पण थोडं जर भूतकाळात जाल, थोडं चला आउट ऑफ टॉपिक जातो, सांगतो भूतकाळात जाल तर अच्छा. आता परत प्रश्न विचारतो. 4 समाज घ्या परत, तुम्ही जे घेतले ते कोणकोणते घेतले? ब्राह्मण, कुंभार, जैन आणि चौथा कोणता होता? मराठा. चारींमध्ये सगळ्यात जास्ती हुशार कोण असतात? हुशार ब्राह्मण. 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 मेजॉरिटीला शाळेत ब्राह्मणालाच मेजॉरिटी झाली, बरोबर. आता हा फरक का? कायम पाठांतर, वाचन, परत सुरुवातीपासून त्यांचे जीन्स लहानपणापासून त्यांच्या घरी तसंच वातावरण असतं. तूप जास्त खातात ते लहानपणापासून. त्याचं पण असू शकतं सर. चला मी सांगतो. पूजापाठ जसं जास्त. पहिले ठीक आहे, मी सांगतो. सीमाताई तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळालं ना? हा ठीक आहे. आता मी पुढे जातो. आता पहिले काय व्हायचं, जेव्हा जे सुनंदा त्यांनी सांगितलं 4 वर्ण होते, 4 की 3 वर्ण होते, मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही. शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण आणि चौथा कोणता आला? वैश्य. बरोबर. आता काय व्हायचं, राजाचं सगळ्यात जास्ती म्हणजे वेल एस्टॅब्लिश होता, म्हणजे सगळं अन्न बिन्न वगैरे सगळं होतं. दुसरं गोष्ट तर ब्राह्मण जो होता ना, तो प्रत्येकाच्या घरी पूजेला जायचा, देव मंदिर वगैरे पूजेला वगैरे. सगळ्यात जास्ती गोड जे होतं, सगळ्यात जास्ती गोड खाणं, सगळ्यात जास्ती चांगलं खाणं, तेव्हा फळ मिळणं खूप मोठी गोष्ट होती. मी मागच्या 200 वर्ष पहिले चाललो, 200-250 वर्ष. फळ मिळणं, एखादी चांगली ड्रायफ्रुट्स मिळणं, काजू मिळणं, बदाम मिळणं, हे 2च याच्या आवाक्यात होते. एक तर क्षत्रियामध्ये पण फक्त राजे वगैरे तेच लोक, आणि दुसरीकडनं ब्राह्मणांना ह्या गोष्टी कधी दानामध्ये मिळायच्या, कधी ऍज अ देणगी म्हणून मिळायच्या, कधी त्याला पूजेमध्ये मिळायच्या. आपण पंचामृत राहायचं, गोड राहायचं, मिठाई मिळायची, ड्रायफ्रुट्स मिळायचे, फळं, सफरचंद, केळं, जे काय असतील तेव्हा या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंदूला पूरक आहे. गोड आत्ताच आपण सांगितलं, गट्स बॅक्टेरिया, दही वगैरे, जर तुमचं पोट चांगलं असेल तर मेंदू चांगला राहील, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे जे काही सगळे दही वगैरे राहायचे, दह्याचे पदार्थ, पंचामृत वगैरे झालं, ते ब्राह्मण बाय डिफॉल्ट खायचा. चांगले फळं खायचा, चांगले ड्रायफ्रुट्स खायचा, काजू बदाम मिळायचे, अक्रोड मिळायचे, हे सगळं पहिले मिळायचं. पहिले आपल्यासारखे असे काजू कतली नाही द्यायचे देवाला, किंवा बर्फ्या नाही द्यायच्या. तेव्हा हेच सगळं देवाला चढवलं जायचं. आणि देवाला चढवलं नारळ, हेच सगळं देवाला चढवलं जायचं. आणि ते कोण बाय डिफॉल्ट ब्राह्मणाच्याच पदरी पडायचं ते. आणि मग तसं ब्राह्मणाचा मेंदू डेव्हलप होत गेला, आणि मेंदूचा डेव्हलप होत गेला. मग तसं मग जसं सोबत आहे पाठांतर, कारण मेंदू डेव्हलप झाल्याशिवाय पाठांतर करणारच नाही ना. मेंदू डेव्हलपच नसेल तर पाठांतर करून काय फायदा? पाठांतर केल्याने पण मेंदू डेव्हलप झाला, पण सगळ्यात मेन म्हणजे आहार. मेंदू तसा घडत गेला. मेंदू घडत गेल्यामुळे मग तसं पिढ्यानपिढ्या ब्राह्मण समाज हा हुशार झाला. तर काही प्रोज आहे, काही कॉन्स आहे. ब्राह्मण चुकीचं पण खातात, पण ब्राह्मणांचं जे पहिलं जेवण होतं ते फार हेल्दी आहे. पण आता परत तेच, आता ब्राह्मण परत जे देवाऱ्याला मिळतं, सगळ्यात जास्ती बर्फ्या मिळतात, गोड खाल्लं जातं वगैरे, त्याच्यामुळे ढेबरी पण निघते, पण चुकीचा आहार गेला जातं. पण तेच एका काळी जी ब्राह्मण होती, म्हणून ब्राह्मणांचे मेंदू, जे सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ बघाल, आता तर सगळं बदललं, पण जे सगळे
विचारवंत बघाल, जे सगळे हे बघाल, ते कुठेतरी पहिले ब्राह्मण वगैरे होते किंवा सगळ्यात मोठे जे राजांचे जे सल्ले दिले जायचे, त्यांची जी त्याला काय म्हणतात ते, जे शिवाजी महाराजांचे जे 9 होते किंवा 7 जे लोक होते, त्याच्यामध्ये पेशवांची जी होती ती सगळी वगैरे, हां. ते सगळे का ब्राह्मण होते? कारण त्यांचा मेंदू तसा, म्हणजे हे मी तुम्हाला वे बॅक 500-800 वर्षा पहिलेचं सांगतोय, तसं त्यांचा मेंदू डेव्हलप होत गेला. ठीक आहे? तर काही फायदे, काही तोटे. डेब्री पण वाढते, पण मेंदू पण वाढतो. ॲज सिंपल ॲज दॅट. तर खूप आउट ऑफ टॉपिक गेलो आज, भयंकर आउट ऑफ टॉपिक गेलो, पण ठीक आहे, चलो. कळालं असेल सायंटिफिकली, मी प्रत्येक गोष्ट सायन्समध्ये सांगते, याच्याने पण थोडंफार कळालं असेल की नाही, की ब्राह्मणांचा मेंदू का चालतो. ठीक आहे? चलो थांबूया माझ्या मते. खूप आज आउट ऑफ टॉपिक गेलो, पण भेटूया गुरुवारी. धन्यवाद दादा. चलो. थँक्यू काही दादा, प्रश्न असतील तर लिहून ठेवा. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे? थँक्यू आता गुरुवारी एक नियम पटकन घालू आपण. रेकॉर्डिंग गुरुवारी थँक्यू दादा. गुरुवारी एक नियम घालू की प्रश्न उत्तर आता मी सगळ्यात शेवटीच घेईल, नाहीतर हे इन्फानाईट चर्चासत्र चालू राहील. कारण चंद्र आहे, सूर्य आहे, सुषमा आहे, आणि त्याच्यावरचे नंतर जे तुम्हाला मी काही शॉर्ट ट्रिक्स सांगणार आहे वगैरे त्या असे, म्हणजे आता मला असं वाटतं की खूप बाकी राहणार, भरपूर पेंडिंग राहून जाईल आणि आपण 4 सगळं डिले होऊन लेक्चर जाईल. लागतील दादा. नाही, मी त्याला 2-3 मध्ये चेक करेल, कारण बाकी आपलं सगळं अजून मला तुमचं मेडिटेशन पण घ्यायचं बाकी आहे. ऍक्च्युली मेडिटेशनच बाकी आहे, पण तरी, आणि शेवटचे 2 मला तुम्हाला रेस्ट द्यायचे असते, शेवटचे जे 2 आठवडे असतात ते. तर ठीक आहे, बघू. असो. ठीक आहे, ओके. चलो कल जलने दी. गुड नाईट सर्वांना. Good धन्यवाद night. दादा दादा. रेकॉर्डिंग पर्यंत टाकणार, कारण खूपदा माझं इंटरनेटचा प्रॉब्लेम होत होता. रेकॉर्डिंग आता उद्या सकाळीच टाकेल, आपली जलनेती झाल्यावर रात्रीपर्यंत अपलोड होऊन जाईल, किंवा सकाळी जेव्हा आपला क्लास चालू असेल तेव्हा मी अपलोडिंगला लावून देईल. मी आता तर मी नाही ऍक्च्युली करत. आता रात्रीपासून करणार होती मौन, पण मग उद्या सकाळी परत हे होईल. नाही, जलनेती उद्या सगळ्यांनी ऍटलीस्ट जलनेती बघून घ्या, जरी करत नसतील त्या. पुष्पाताई तुम्ही पण बघून घ्या. हो. सर्दीवाले कोण लोक आहे? सर्दीवाले, सर्दी खोकला. पण आता सीमाताई. नाहीये. पण आता नाहीये. नाही, आजची मला पाहिजे. नाही. आज आहे सर्दी. हा, ज्यांना सर्दी त्यांनी उद्या करायचं नाही, बाकी सगळ्यातही करतो, एकच आहे. ठीक आहे, चलो भेटूया उद्या. कविता ताई, उद्या तुम्हाला वेळ असेल तुम्ही पण करा जलनेती. अं, किती वाजता असणार दादा? किती वाजता? 6:30 वाजता. तुम्ही तुमच्यानुसार या, तुमचा क्लास घेऊन या, त्यावर मी एकेकाचं घेत राहील, जर करायचं असेल तर, नाही तर काही नाही, म्हणजे आहात तर करू शकता. 7:10 नंतर जॉईन करते दादा. करा ना, आरामात करा, याच लिंकवरती करा. ठीक आहे, चल, थँक्यू. सगळ्यांना गुड नाईट, थँक्यू. शुभरात्री. गुड नाईट Good night. गुड एव्हरीवन. नाईट. थँक्यू. खूप काही नवीन आम्हाला ऐकायला मिळतं. इतिहास भूगोल पण. इतिहास भूगोलची ट्युशन. नाही, इतिहास भूगोल नाही, आणि विशेष म्हणजे आमच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होईपर्यंत उत्तर मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मला भीती वाटते की मी खूप आउट ऑफ टॉपिक चालला जातो, मला ते कुठेतरी मला बांधून आणायला पाहिजे. वो गडबड नाही हो ना, जाएगा. पण ठीक आहे ना दादा, जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत पुढे जाण्याची काही मजा नाही. आहे ना विनाताई? विनाताई Interesting मी goes घेऊन over बसले it. की मला धाक पडते. समा मला वाटते दादालाही धाक पडत होते. समाधान व्हायच्या नादात कोणी नाराज कारण आजचे असे जे काही प्रश्न होते त्याच्यात कोणी नाराज होऊ शकतं, तसं आपला कोणाचा उद्देश तो नव्हता, पण माहित नाही कोणाला कोणती गोष्ट काय, म्हणजे तसं आहे, पण नाही, जे म्हणजे आहे माझा विचार तो होता की बा पहिले भात खायचा आणि नंतरही भात खायचा, हे काय होतं बाबा, म्हणून मला तो विचार असा. त्याला ते प्रॉपर अनसायंटिफिक येते. म्हणजे मी पण माझ्या घरी ओरडतो आणि माझ्या घरची तर ती सिस्टम सुटलीच आहे, पण आता ऑब्व्हियसली नातेवाईकांच्या घरात जावं लागतं तर ते पाळावंच लागतं, मग मी ते टाळून देतो तेवढं विषय. पण ते चुकीचं आहे, जे आहे ते चुकीचंच आहे, आणि तेच आता कारण आहे की कुठेतरी इंटेलिजन्सी कमी होऊन चाललेली आहे सगळ्या गोष्टी, आणि बाकी सगळे आता मुळात हे सगळे समाज वगैरे राहिलंच नाही, कारण जो फंडामेंटल्स होते, आहार विहार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी बदलल्या. ठीक आहे, चला बंद भेटूया. करा दादा, मी मधून चालतच राहील. ठीक.